Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 12.1 of chapter number 12 equations in one variable from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 77 वर प्रॅक्टिस सेट 12.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन मध्ये काही सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. अतिशय इझी असे हे क्वेश्चन्स आहेत, पण मला माहित नाही अशा टाइपचे क्वेश्चन्स पाहिल्यानंतर तुम्हा मुलांना भीती का वाटते. मे बी तुमच्या काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसाव्यात म्हणून. चला तर मग आधी आपण काय करूया, काही बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर करून घेऊयात आणि मग आपले हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायला येऊयात. म्हणजे या टॉपिकशी रिलेटेड कोणताही क्वेश्चन जर तुम्हाला एक्झाम मध्ये तुमच्या टीचरने विचारला तर तुम्ही तो व्यवस्थित सॉल्व्ह करू शकाल. सो चला, आपल्या टॉपिकचे नाव काय आहे सांगा बरं मला. इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. आता इक्वेशन्स म्हणजे काय सांगेल का कोणी मला? इक्वेशन्स म्हणजे काय? येस, इक्वेशन्स आर मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स containing two algebraic expressions on both sides of an equal to sign. For example, x minus 4 is equal to 3. इक्वेशन म्हणजे काय? असे मॅथमॅटिकल स्टेटमेंट की ज्यामध्ये दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स असतात आणि या दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सच्या मध्ये इक्वल टू चं साइन असतं. बरोबर. आता इथे हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनच्या हे पहा मध्ये इक्वल टू चं साइन आहे आणि या साइडला काय म्हणतो आपण? लेफ्ट हँड साइड. इक्वल टू ची लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइडलाच शॉर्ट मध्ये आपण LHS असं म्हणतो. काय आहे लेफ्ट हँड साइडला? x मायनस 4 आणि इक्वल टू च्या राईट हँड साइडला म्हणजेच RHS ला काय आहे तर 3 आहे. इक्वल टू साइन काय रिप्रेझेंट करतं, काय शो करतं की इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडची जी व्हॅल्यू आहे ती इक्वल आहे राईट हँड साइडच्या व्हॅल्यू बरोबर. आता इथे काही मुलांना प्रश्न पडू शकतो की एक्सप्रेशन आणि इक्वेशन यामध्ये काय फरक आहे. तर हे पहा, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं इक्वेशन म्हणजे काय? असे मॅथमॅटिकल स्टेटमेंट की ज्यामध्ये दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स असतात आणि या दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सच्या मध्ये इक्वल टू चं साइन असतं, त्याला इक्वेशन असं म्हणतात. आता हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट पहा, या स्टेटमेंट मध्ये इक्वल टू चं साइन आहे का तर नाहीये. म्हणजे हे काय झालं? एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन झालं. काय झालं? एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन झालं. इक्वेशन मध्ये हे पहा इक्वल टू चं साइन आहे, त्याच्या लेफ्ट हँड साइडला एक एक्सप्रेशन आहे, राईट हँड साइडला एक एक्सप्रेशन आहे. इक्वल टू चं साइन काय शो करतं तर इक्वॅलिटी शो करत असतं. आता इक्वेशन म्हणजे काय हे तुम्हाला कळालं बरोबर. वन व्हेरिएबल म्हणजे काय? हे पहा, व्हेरिएबल म्हणजे काय? अल्फाबेट्स माहिती आहेत तुम्हाला, A पासून Z पर्यंत लेटर्स. हे लेटर्स जेव्हा कधी आपण एखाद्या मॅथमॅटिकल स्टेटमेंट मध्ये यूज करत असतो तेव्हा त्याला व्हेरिएबल असं म्हणतात. आता हे पहा, या इक्वेशन मध्ये कोणतं व्हेरिएबल आहे तर x हे व्हेरिएबल आहे बरोबर. आता इकडे या इक्वेशन मध्ये काय व्हेरिएबल आहे? y हे व्हेरिएबल आहे. व्हेरिएबलची जेव्हा आपण एखादे इक्वेशन सॉल्व्ह करतो म्हणजे काय करतो तर त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. मग जेव्हा आपण त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करत असतो तेव्हा त्याला म्हणतात सोल्युशन. आलं लक्षात? सोल्युशन म्हणजे काय, व्हेरिएबल म्हणजे काय. आता व्हेरिएबल म्हणजे काय हे तुम्हाला कळालं, पण वन व्हेरिएबल म्हणजे काय तर हे पहा. आता इथे हे इक्वेशन पहा, x मायनस 4 इज इक्वल टू 3. व्हेरिएबल कुठला आहे तर x हे व्हेरिएबल आहे. हे एकच आहे ना x, की इथे दुसरं पण कोणतं व्हेरिएबल आहे? y z नाही, एकच व्हेरिएबल आहे. हे इक्वेशन पहा, 5y प्लस 3 इज इक्वल टू 8. कोणतं आहे व्हेरिएबल? y आहे. अजून दुसरं कोणतं व्हेरिएबल आहे का? फक्त y आणि yच व्हेरिएबल आहे. सो किती व्हेरिएबल आहे? वन व्हेरिएबल आहे. मग आपल्या चॅप्टरचं नाव कळालं का तुम्हाला? इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. आणि हे इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. इक्वेशन सॉल्व्ह केले म्हणजेच आपण त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि जेव्हा आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करत असतो तेव्हा त्याला म्हणतात सोल्युशन.
चला तर मग प्रॅक्टिस सेट 12.1 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात आणि क्वेश्चन सॉल्व्ह करता करता बऱ्याचशा नवीन गोष्टी सहज आणि सोप्या पद्धतीने समजून घेऊयात. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, इच इक्वेशन इज फॉलोड बाय द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल. किती इक्वेशन्स दिलेले आहेत? टोटल 4 इक्वेशन्स दिलेले आहेत. आणि काय दिलेलं आहे की या 4 इक्वेशन्स मध्ये व्हेरिएबलच्या काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. डिसाइड वेदर दीज व्हॅल्यूज आर द सोल्युशन्स ऑफ दॅट इक्वेशन. आणि आपल्याला डिसाइड करायचं आहे या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या सोल्युशन आहेत की नाही त्या इक्वेशनच्या. सोल्युशन म्हणजे काय हे मी तुम्हाला ऑलरेडी समजावून सांगितलेलं आहे. जेव्हा कधी आपण एखादे अल्जेब्रिक इक्वेशन सॉल्व्ह करत असतो तेव्हा ऍक्च्युली आपण काय सॉल्व्ह करत असतो तर त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करत असतो. एकदा का त्या इक्वेशन मधील व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट केली की त्यालाच आपण काय म्हणतो? सोल्युशन असं म्हणत असतो. सो चला फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. हे पहा, फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय आहे? x - 4 इज इक्वल टू 3. x हे व्हेरिएबल आहे, त्याच्या व्हॅल्यूज इथे काही दिलेल्या आहेत, -1, 7, -7. मग या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या सोल्युशन आहेत का हे आपल्याला ठरवायचं आहे. सो चला इथे मी 3 ठिकाणी अशा प्रकारे आपलं इक्वेशन जे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे ते राईट करून घेतलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण एक एक व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून पाहूयात की ते सोल्युशन आहे की नाही त्या इक्वेशनचं. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण -1 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून पाहूयात. सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू -1. सो LHS म्हणजेच लेफ्ट हँड साइड, इक्वेशनची लेफ्ट हँड साइड काय दिलेलं आहे? x - 4. x च्या जागी आपल्याला काय राईट करायचं आहे? -1. सो चला राईट करूयात -1 आणि त्यानंतर पुढे काय आहे? -4. ओके, -1 -4 जेव्हा कधी मायनस मायनस एकत्र येत असतं तेव्हा आपल्याला काय करायचं असतं? येस, ऍडिशन करायची असते. आणि साइन कोणतं द्यायचं असतं? मोठ्या नंबरचं, जे की आहे मायनस. आता इथे 1 + 4 किती होणार? 5 आणि साइन येणार मायनसचं. ओके, -5. आता इक्वेशनची राईट हँड साइड पहा, काय आहे राईट हँड साइडला? 3 आहे. इथे राईट करूयात, राईट हँड साइड इज इक्वल टू 3. लेफ्ट हँड साइड काय आलेलं आहे? -5. आणि आपण काय अभ्यासलं होतं? इक्वेशन म्हणजे काय? इक्वल टूचं जे साइन आहे ते काय शो करतं? लेफ्ट हँड साइडची व्हॅल्यू आणि राईट हँड साइडची व्हॅल्यू ही इक्वल असते, सेम असते. आता इथे लेफ्ट हँड साइड आहे -5, राईट हँड साइड आहे 3. इक्वल आहेत का व्हॅल्यूज? नाही. LHS is not equal to RHS. So, -1 is not the solution of the given equation. Clear? चला आता x is equal to सेकंड व्हॅल्यू काय दिलेली आहे? 7. ती सबस्टिट्यूट करून पाहूयात ते सोल्युशन आहे का? सो सबस्टिट्यूटिंग x is equal to 7. LHS is equal to x च्या जागी आपल्याला काय सबस्टिट्यूट करायचंय? 7. सो 7 त्यानंतर -4. 7 - 4 किती? 3. लुक, LHS काय आलेला आहे? 3 आलेला आहे. RHS काय आहे आपलं इक्वेशन मधलं? 3 आहे. सो हियर LHS इज इक्वल टू RHS आहे. हेन्स 7 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. 7 काय झालं? मग सोल्युशन झालं. गोष्ट क्लिअर झाली का तुम्हाला? सोल्युशन कशाला म्हणतात? आणि जेव्हा कधी आपण इक्वेशन सॉल्व्ह करत असतो तेव्हा एक्झॅक्टली आपण काय करतो तर इक्वेशन मधल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करत असतो आणि ती व्हॅल्यू म्हणजेच त्या इक्वेशनचं सोल्युशन असतं. चला आता 7 हे सोल्युशन आहे. -7 सोल्युशन येतं का ते पाहूयात. सो सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू -7. LHS इज इक्वल टू x च्या जागी आपल्याला काय सबस्टिट्यूट करायचंय? -7. सो -7 -4 मायनस मायनस प्लस होतं, बरोबर. सो 7 + 4 11 होणार आणि साइन लागणार मोठ्या नंबरचं, ते आहे मायनस. सो -11 येणार इथे LHS. RHS काय आहे? 3 आहे. RHS 3 आहे आपल्या इक्वेशन मध्ये. मग LHS इज इक्वल टू RHS येणार का?
नाही, कारण LHS -11 आहे आणि RHS 3 आहे. सो LHS इज नॉट इक्वल टू RHS. Hence, -7 is not the solution of the given equation. किती इझी आहे पाहिलं. आता नेक्स्ट जे क्वेश्चन्स आहेत ते तर मला वाटतं तुमचे तुम्ही सॉल्व्ह करणार, हो की नाही, आणि तुमचे तुम्ही सॉल्व्ह करा. फक्त तुम्ही करेक्ट केलंय की नाही हे व्हिडिओमध्ये पाहायला विसरू नका. हे पहा काय दिलेलं आहे, 9m इज इक्वल टू 81 आणि जे व्हेरिएबल आहे m त्याची व्हॅल्यू इथे व्हॅल्यूज काही दिलेले आहेत 3, 9, -3. कोणती व्हॅल्यू सोल्युशन आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो चला फर्स्ट ऑफ ऑल 3 सबस्टिट्यूट करून पाहूयात. सो सबस्टिट्यूटिंग m इज इक्वल टू 3. LHS काय आहे, LHS 9m. सो 9 ॲज इट इज आपण राईट करणार. त्यानंतर 9 आणि m या दोघांमध्ये कोणतंच साईन नाही आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं हे तुम्हाला माहित आहे. सो मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन टाकूयात आणि m च्या जागी राईट करूयात 3. ओके, 9 3s आर किती, 9 3s आर 27. हे पहा LHS 27 आलेला आहे आणि RHS किती आहे, RHS आहे 81. मग 27 इक्वल आहे का 81च्या, नाही, ओके नाही. सो LHS is not equal to RHS. Hence, 3 is not the solution of the given equation. नेक्स्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून पाहूयात जी की दिलेली आहे क्वेश्चन मध्ये 9. सो LHS is equal to 9 into 9. 9 9s are 81. सो LHS 81 आहे आणि RHS सुद्धा इथे इक्वेशन मध्ये आपल्याला 81 दिलेला आहे. सो LHS is equal to RHS. Hence, 9 is the solution of the given equation. चला -3 सबस्टिट्यूट करून पाहूया जे नेक्स्ट व्हॅल्यू दिलेली आहे. सबस्टिट्यूटिंग m is equal to -3. LHS is equal to 9 into काय येणार आहे -3. m च्या जागी आपण काय केलेलं आहे -3 राईट केलेलं आहे. आता इथे पहा आपण मल्टिप्लिकेशन करतोय. 9 चं साइन काय आहे, प्लस आहे, काहीच नाही म्हणजे प्लस, तो पॉझिटिव्ह नंबर आहे. सो 9 चं साइन आहे प्लस, 3 चं साइन आहे मायनस. सो सगळ्यात आधी आपल्याला काय करायचे, जे साइन्स दिलेले आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे. सो प्लस इंटू मायनस काय होतं, मायनस, ओके नाही. आणि 9 इंटू 3 किती झालं, 27. सो -27 इथे येणार आन्सर. LHS आलेला आहे -27. RHS काय आहे, इक्वेशन मध्ये 81 आहे, हो ना. सो इथे राईट करून घेऊयात RHS 81. -27 आणि 81 हे इक्वल नाही आहेत. सो इथे राईट करूयात आपण LHS इज नॉट इक्वल टू RHS. हेन्स -3 इज नॉट द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. नेक्स्ट पाहूयात 2a + 4 इज इक्वल टू 0. व्हेरिएबल आहे a च्या इथे काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, त्या व्हॅल्यूज सोल्युशन आहे की नाही हे आपल्याला डिसाइड करायचं आहे. सगळ्यात आधी a ची 2 ही जी व्हॅल्यू दिलेली आहे ती इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून पाहूयात आपण ते सोल्युशन आहे की नाही. सो सबस्टिट्यूटिंग a इज इक्वल टू 2. LHS काय आहे इक्वेशन मध्ये 2a + 4 ॲज इट इज इथे राईट करून घेऊयात म्हणजे आपला गोंधळ होणार नाही सॉल्व्ह करते वेळी. 2a दोघांच्याही मध्ये कोणताच साइन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचा साइन आहे. मग कशा प्रकारे सॉल्व्ह करणार, 2 ॲज इट इज a च्या जागी 2. हे पहा a च्या जागी काय आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे 2 + 4 ॲज इट इज. 2 2s आर 4. 4 + 4 किती झाले 8. सो LHS किती आलेला आहे 8. RHS पहा किती आहे इक्वेशन मध्ये 0 आहे, हो ना. 8 आणि 0 सेम आहेत का व्हॅल्यूज, नाही. सो हियर LHS इज नॉट इक्वल टू RHS. हेन्स 2 इज नॉट द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. 2 हे सोल्युशन आहे का मग इक्वेशनचं, नाही, सोल्युशन नाहीये. चला -2 सोल्युशन आहे का ते पाहूयात. त्यासाठी सबस्टिट्यूट करूयात व्हॅल्यू -a. सो LHS इज इक्वल टू 2a + 4. a च्या जागी -2 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात आपण, +4 ॲज इट इज. आता इथे पहा या 2 चं साइन आहे प्लस, या 2 चं साइन आहे मायनस. प्लस इंटू मायनस काय होतं मायनस, आणि 2 2s आर 4. सो -4 प्लस हा 4 ॲज इट इज इथे राईट करायचा आहे. आता इथे पहा हे मायनसचं साइन आहे, इथे हे प्लसचं साइन आहे.
प्लस काय होतं, सबट्रॅक्शन करावं लागतं ना आपल्याला. सो 4 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 0 रिमेनिंग राहतात. सो इथे आलेला आहे 0. RHS पहा इक्वेशन मध्ये 0 आहे, LHS 0 आलेला आहे. इक्वल आहेत ना दोन्ही पण व्हॅल्यूज. सो इथे आपण राईट करूयात RHS इज इक्वल टू LHS. Hence -2 is the solution of the given equation. आता इथे लास्ट जी व्हॅल्यू दिलेली आहे 1 ती सबस्टिट्यूट करून पाहूयात या इक्वेशन मध्ये. सो LHS इज इक्वल टू 2a प्लस 4. a च्या जागी 1 राईट करूयात. सो 2 into 1 plus 4. 2 ones are 2 plus 4 as it is. 2 plus 4 किती झाले, 6 झाले. LHS किती आलेला आहे, 6. RHS किती आहे, RHS आहे 0 इक्वेशन मध्ये. 6 आणि 0 इक्वल नाही आहेत. सो हियर LHS is not equal to RHS, hence 1 is not the solution of the given equation. नेक्स्ट पाहूयात. 3 minus y is equal to 4. व्हेरिएबल आहे y, काही व्हॅल्यूज दिलेले आहेत, सोल्युशन आहेत का ते पाहूयात आपण. त्यासाठी सबस्टिट्यूटिंग y is equal to -1. सगळ्यात आधी आपण काय करूयात, -1 ही जी व्हॅल्यू दिलेली आहे ती सबस्टिट्यूट करून पाहूयात. LHS काय आहे, 3 minus y. 3 ॲज इट इज राईट केलं, त्यानंतर ना मायनसचं साइन ॲज इट इज आणि y च्या जागी -1 राईट करायचं आपल्याला. सो -1. आता इथे पहा हे मायनसचं साइन, हे मायनसचं साइन, मायनस मायनस काय होतं, प्लस होत असतं. सो 3 plus 1. 3 plus 1 किती झाले, 4 झाले. सो हे पहा LHS किती आलेला आहे, 4. RHS किती आहे, राईट हँड साइड किती आहे इक्वेशनची, 4च आहे. सो 4 4 इक्वल व्हॅल्यू आहेत. लेट्स राईट हियर LHS इज इक्वल टू RHS. Hence -1 is the solution of the given equation. नेक्स्ट पाहूयात कोणती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आपल्याला, 1. सो सबस्टिट्यूटिंग y is equal to 1. LHS is equal to 3 minus y. 3 as it is राईट केलं, मायनसचं साइन ॲज इट इज, y च्या जागी 1. आता इथे पहा मायनसचं साइन आहे आणि 1चं साइन आहे प्लस, बरोबर. मायनस प्लस काय होत असतं, मायनस होत असतं. सो इथे आपण राईट करूया 3 minus 1. ही स्टेप नाही राईट केली तरीही चालणार आहे. 3 minus 1 किती झाले, 2. LHS किती आलेला आहे आपला, 2. आणि इथे RHS काय आहे इक्वेशन मध्ये, 4 आहे. सो डिफरंट आहे की नाही, इक्वल नाही आहे दोन्ही पण व्हॅल्यूज. RHS काय आहे, 4 आहे. सो लेट्स राईट हियर LHS इज नॉट इक्वल टू RHS. हेन्स 1 is not the solution of the given equation. नेक्स्ट व्हॅल्यू दिलेली आहे 2. लेट्स राईट हियर सबस्टिट्यूटिंग y is equal to 2. LHS is equal to 3 minus y. Let's substitute the value of y. काय आहे व्हॅल्यू y ची दिलेली आता 2 आहे. सो 3 minus 2. 3 minus 2 किती झाले, 3 minus 2 1 झालं, हो की नाही. सो LHS 1 झालेला आहे, आलेला आहे आपलं. आणि RHS किती आहे इक्वेशन मध्ये, 4 आहे. इक्वल आहे का दोन्ही व्हॅल्यू, नाही. लेट्स राईट हियर LHS इज नॉट इक्वल टू RHS. हेन्स 2 इज नॉट द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. सो चला फर्स्ट सब क्वेश्चन सॉल्व करायला घेऊयात. 17p minus 2 इज इक्वल टू 49. आता इथे आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचंय म्हणजे एक्झॅक्टली नक्की काय करायचंय हो, इक्वेशन सॉल्व करायचं आहे म्हणजे या इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल दिलेले आहे ना त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याच्या 2 वेगवेगळ्या मेथड्स आहेत. मी दोन्ही मेथड्स तुम्हाला समजावून सांगणार आहे. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते, इझी वाटते ती मेथड यूज करून तुम्ही हे इक्वेशन सॉल्व करायचे, किंवा स्कूलमध्ये तुम्हाला जी मेथड सांगितली जाते यूज करायला ती मेथड तुम्ही यूज करायची आहे. सो चला फर्स्ट मेथड कशा प्रकारे आपण यूज करतो ते पाहूयात. त्यासाठी क्वेश्चन मधले इक्वेशन ॲज इट इज इथे आपण राईट करून घेतलेले आहे. इक्वेशन व्यवस्थित रीड करा. काय दिलेलं आहे, 17p minus 2 इज इक्वल टू 49. इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला
काय दिलेला आहे 17p - 2, राईट हँड साईडला दिलेला आहे 49. आपल्याला p या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणून सध्या तरी आपण 17p ला थोडंसं दुर्लक्ष करूयात, त्याच्याकडे पाहायलाच नको. आणि त्याच्या व्यतिरिक्त इथे काय काय आहे ते व्यवस्थित ऑब्झर्व करूयात. सो लेफ्ट हँड साईडला आहे -2, राईट हँड साईडला आहे 49. आता इथे लेफ्ट हँड साईडला जे -2 आहे त्याला इथून घालवून टाकलं, इथून गायब केलं तर आपलं काम थोडंसं सोपं होणार आहे. पण मग तो कसं काय गायब होणार आहे -2? तर काय बरं करता येईल? हे पहा, इथे आहे -2. जर आपण इथे +2 घेतलं तर मायनस प्लस सबट्रॅक्शन करावं लागणार. मग 2 मधून 2 गेले की 0 झाले, झालं ना गायब इथून 2. चला तर मग इथे आपण काय करूयात, 2 ऍड करूयात. पण फक्त लेफ्ट हँड साईडलाच ऍड करणार का? नाही. क्लास 7 मध्ये असताना तुम्ही अभ्यासलेला आहे, जेव्हा कधी आपण इक्वेशन सॉल्व्ह करत असतो तेव्हा ऑपरेशन दोन्ही साईडला सेम करायचं असतं आपल्याला, एकाच साईडला करून चालत नाही. सो जर आपण इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला 2 ऍड केला तर राईट हँड साईडला सुद्धा 2 ऍड करावा लागतो. सो इथे आपण राईट करूयात ऍडिंग 2 टू बोथ साइड्स. सो 17p - 2 हे लेफ्ट हँड साईड आहे, त्यामध्ये 2 ऍड केला इज इक्वल टू 49 ही राईट हँड साईड आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 ऍड करावा लागणार आहे. आता पहा, इथे मायनस इथे प्लस, मायनस प्लस सबट्रॅक्शन करावं लागतं. सो 2 मधून 2 गेला, 0 राहिला, झाला 2 गायब झाला, हो की नाही? मग आता इथे काय रिमेनिंग आहे 17p इज इक्वल टू 49 + 2 किती झाले 51. आता हे पहा, आपल्याला p या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 17 आणि p या दोघांचं काय रिलेशन आहे? मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे, ओके नाही? आणि इकडे इक्वल टूच्या राईट हँड साईडला काय रिमेनिंग आहे 51 आहे. हा 17 जर आपण आता इथून गायब केला तर एकटा p इथे राहील, बरोबर? मग आपल्याला p ची व्हॅल्यू मिळेल. पण हा 17 इथून जाणार कसा हो? तर हे पहा, इथे मल्टिप्लाय होतोय की नाही तो. मग आपण काय करूयात, या पूर्ण टर्मला म्हणजे 17p ला 17 नेच डिवाइड करूयात. सो चला इथे राईट करूयात, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 17. सो 17p डिवाइडेड बाय 17 इज इक्वल टू 51 डिवाइडेड बाय 17. आता हे पहा, इथे 17 आणि इथे 17 कट होणार, 17 1 जार 17, 17 1 जार 17. आता इकडे पहा, 17 1 जार 17 आणि 17 3 जार 51. रिमेनिंग काय आहे आता इथे व्यवस्थित पहा बरं, p इज इक्वल टू 3. p इज इक्वल टू 3 याचा काय अर्थ आहे, p ची काय व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 3. सो झालं ना हे इक्वेशन सॉल्व्ह. पाहिलं किती इझी आहे. आता सेकंड मेथड तर या मेथड पेक्षाही इझी आहे आणि माझी फेवरेट मेथड आहे. चला सांगते तुम्हाला कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. सो इक्वेशन ऍज इट इज आपण राईट करून घेतलं. जसं की आपण इथे पाहिलं की आपल्याला या 2 ला -2 ला इथून गायब करायचंय. त्यासाठी आपण इथे या मेथडमध्ये काय केलं, +2 ऍड केला दोन्ही साईडला. पण इथे काय करायचंय माहिती, या सेकंड मेथडमध्ये हा -2 आपल्याला इथं नकोय. मग काय करणार आपण, या -2 ला इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवून देणार. तो असाच जाणार का? नाही ना बाबा, तीच तर गडबड आहे. तो असाच जात नाही. मग त्याला काय करावं लागतं माहितीये का, आता इथे मायनसचं साईन आहे की नाही, मग त्याला जेव्हा त्याची साईड चेंज करायची असते तेव्हा त्याला त्याच्या अपोजिट साईन द्यावं लागतं. म्हणजे -2 चं +2 होऊन जातं. हे पहा अशा प्रकारे. सो 17p ऍज इट इज राईट केलं. जसं की मी तुम्हाला सांगितलं आधी 17p ला हात लावायचा नाहीये. इज इक्वल टू साईन ऍज इट इज 49 राईट हँड साईडचं ऍज इट इज. आणि या 2 ला -2 ला आपल्याला इकडे घालवायचंय. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं असाच जात नाही तो, त्याला अपोजिट साईन द्यावं लागतं तेव्हा तो जातो. सो इथे मायनस आहे की नाही, त्याचा अपोजिट साईन प्लस. सो इथे होणार +2. चला ऑपरेशन करा. आता इथे कशा प्रकारे येणार आहे, 17p ऍज इट इज इक्वल टू 49 + 2 51. ओके, आता पुढचं तर सेमच करायचं आपल्याला, जे इकडे केलं होतं तेच. पण इकडे कशा प्रकारे आपण करतो, आपण डिवाइड वगैरे करत बसत नाही, आपण डायरेक्ट त्याला दुसऱ्या साईडला पाठवून देतो. इतकं सोपं आहे. आता हे पहा, इथे हा 17 आपल्याला नको आहे, बरोबर?
इथे तो मल्टिप्लिकेशन मध्ये p बरोबर, जेव्हा तो त्याची साईड चेंज करतो तेव्हा अपोजिट साईन काय लागतं बरं? आताच मी सांगितलं, मायनसचं होतं प्लस, प्लसचं होतं मायनस, मल्टिप्लिकेशनचं होतं डिव्हिजन, डिव्हिजनचं होतं मल्टिप्लिकेशन. आता इथे मल्टिप्लिकेशन आहे, मग काय होणार? येस, डिव्हिजन. सो p इथे ऍज इट इज राहणार. 17 ला पाठवतोय ना आपण, p ला तर इथेच ठेवतोय. सो इज इक्वल टू 51 डिवायडेड बाय 17. इथे मल्टिप्लाय होत होतं ना, म्हणून इकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये चेंज झाला. सो 51 ला 17 ने डिवाइड करा. 17 1s are 17 and 17 3s are yes 51. सो p इज इक्वल टू काय आलेलं आहे? 3 आलेलं आहे आपलं आन्सर. सो फर्स्ट मेथड आणि सेकंड मेथड दोन्ही मध्ये फायनल आन्सर काय आलेला आहे? p इज इक्वल टू 3. पाहिलं, ही सेकंड मेथड फार कमी स्टेप्स यूज करून कशा प्रकारे आपल्याला आपलं फायनल आन्सर पर्यंत पोहोचवते. त्यामुळे ही सेकंड मेथड ही माझी फेवरेट मेथड आहे. चला नेक्स्ट सॉल्व्ह करूयात. नेक्स्ट आहे 2m + 7 इज इक्वल टू 9. दोन्ही मेथड्स यूज करून आपण आपले हे इक्वेशन सॉल्व्ह करूयात. सो फर्स्ट मेथड मध्ये कशा प्रकारे सॉल्व्ह करता येणार आहे आपल्याला? इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला काय आहे? 2m + 7. राईट हँड साइडला काय आहे? 9. आता हे पहा, आपल्याला m या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. m बरोबर कोण आहे? कोएफिशियंट 2 आहे. सो 2m ला सध्या आपण इथेच ठेवूयात. त्यांच्या बरोबर कोण आहे? तर +7 आहे. मग +7 ला आपल्याला इथून काढून टाकायचा आहे. तो आपल्याला नको आहे. मग तो आपल्याला नको आहे म्हटल्यावर तो इथून कसं काय जाणार? तर हे पहा, 7 मधून जर आपण 7 सबट्रॅक्ट केलं तर तो इथून निघून जाणार, 0 राहणार. चला तर मग आपण काय करूयात, इथून 7 सबट्रॅक्ट करूयात. पण लेफ्ट हँड साइडलाच फक्त सबट्रॅक्ट करून चालतं का? तर नाही, राईट हँड साइडला सुद्धा आपल्याला 7 सबट्रॅक्ट करावं लागणार. सो इथे राईट करूयात आपण सबट्रॅक्टिंग 7 फ्रॉम बोथ साइड्स. लेफ्ट हँड साइडला काय आहे? 2m + 7 ऍज इट इज राईट करून घेतलं. -7 करूयात इक्वल टू राईट हँड साइडला कोण आहे? 9 आहे. ऍज इट इज राईट केला. -7 करूयात. आता हे पहा, 7 मधून 7 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 0 राहतं, हो की नाही? आणि इथे 2m जो आहे तो ऍज इट इज नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊयात. 9 मधून 7 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 2 रिमेनिंग राहिले. आता हे पहा, फार महत्वाचं आहे, m ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बरोबर, हा 2 आपल्याला इथे नकोय. कसं काय जाणार? m आणि 2 या दोघांचं काय रिलेशन आहे? मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे. बरोबर, मग हा 2 आपल्याला इकडे नकोय. मग हा 2 घालवून टाकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? याला 2 नेच डिवाइड करावं लागेल. मग जर इक्वल टू च्या राईट हँड साइडला 2 ने डिवाइड केलं तर लेफ्ट हँड साइडला सुद्धा 2 ने डिवाइड करावं लागणार, हो की नाही? कारण सेम ऑपरेशन आपल्याला दोन्ही साइड्सला करावं लागतं. हा रूल आहे इक्वेशन सॉल्व्ह करण्याचा. सो लेट्स राइट हियर डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2. राईट हँड साइडला काय आहे? 2m डिवाइड करतोय आपण 2 ने. लेफ्ट हँड साइडला काय आहे? 2 आहे. डिवाइड कशाने करतोय? 2 ने. का 2 ने करतोय? कारण इथे राईट हँड साइडला आपल्याला हा 2 नकोय, याला घालवण्यासाठी 2 ने डिवाइड करतोय म्हटल्यावर राईट हँड साइडला सुद्धा 2 ने डिवाइड करावं लागणार आहे. सो 2 1s are 2, 2 1s are 2. बरोबर, इकडे राईट हँड साइडला सुद्धा 2 1s are 2, 2 1s are 2. सो रिमेनिंग काय आहे आता इथे? m इज इक्वल टू 1/1. 1/1 म्हणजेच 1. सो m इज इक्वल टू 1. आता सेकंड मेथडने कशा प्रकारे आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करता येतं ते पाहूया. इक्वेशन ऍज इट इज राईट केलं. लेफ्ट हँड साइडला काय आहे? 2m + 7. राईट हँड साइडला आहे 9. m ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. m बरोबर कोएफिशियंट आहे 2. सो 2m ला सध्या तरी असंच ठेवूयात. त्यांच्या बरोबर कोण आहे? +7 आहे. या +7 ला सगळ्यात आधी आपल्याला इथून काढून टाकायचं असतं. मग तो जाऊन जाऊन जाणार कुठे? तर इक्वल टू च्या राईट हँड कडे. बरोबर, त्याच्या व्यतिरिक्त तो इकडून निघून जाणार नाही. सो काय करायचं आपल्याला? याला राईट हँड साइडला पाठवायचंय. पण तो असाच जातो का? तर नाही, तो त्याचे साइन चेंज करतो, हो की नाही? इथे प्लस आहे ना, मग इकडे गेल्यावर मायनस मध्ये चेंज होतो. सो लेट्स राईट हियर 2m इज इक्वल टू 9 - 7. हा जो 7 आहे ना त्यालाच आपण इकडे पाठवलाय. इकडे प्लस मध्ये होता, इकडे गेल्यावर तो मायनस झालेला आहे. इतकाच काय तो फरक. सो चला राईट करूयात. 2m इज इक्वल टू 9 मधून 7 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 2 रिमेनिंग राहतात. आता हे पहा, आता m ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येणार आहे. m बरोबर कोण आहे? m बरोबर आहे 2. या 2 ला जर आपण काढून टाकलं तर आपल्याला m ची व्हॅल्यू मिळणार आहे.
मग आपल्याला हा इथे नकोय, इथं नकोय, म्हणजे त्याला कुठे पाठवायचंय तर इक्वल टू च्या राईट हँड साईडला. मग कसं काय जाणार बरं तो? इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, साईड चेंज केल्यावर डिव्हिजन मध्ये जाणार. जेव्हा कधी अपोजिट ऑपरेशन करायचं, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, मल्टिप्लिकेशन असेल तर डिव्हिजन, डिव्हिजन असेल तर मल्टिप्लिकेशन. आता इथे 2 आणि m या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे, बरोबर, मल्टिप्लाय होत आहेत दोन्ही. सो 2 ला इकडे पाठवते वेळी तो डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो एकट्या m ला इथे राईट करूयात आणि त्याचा बरोबरचा हा जो कोइफिशियंट आहे 2 त्याला इकडे पाठवतोय आपण. मग इकडे गेल्यावर तो डिव्हिजन मध्ये चेंज होणार. चला डिवाइड करा. 2 1s are 2, 2 1s are 2. ओके, मग रिमेनिंग काय आहे? m is equal to 1/1 म्हणजेच 1. पहा दोन्ही मेथड्सने आपला आन्सर सेम आलेलं आहे. चला नेक्स्ट पाहूयात. 3 नंबरला काय दिलेलं आहे? 3x + 12 is equal to 2x - 4. दोन्ही मेथड्सने आपण सॉल्व्ह करणार आहोत हे इक्वेशन. चला फर्स्ट मेथड कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे आपल्याला? लेफ्ट हँड साइडला काय आहे? 3x + 12. राईट हँड साइडला काय आहे? 2x - 4. लेफ्ट हँड साइड आधी ऑब्झर्व करा. x या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता इथे पहा लेफ्ट हँड साइडला x आलेला आहे, राईट हँड साइडला सुद्धा x आहे. मग इथे इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे का? दोनदा x आले म्हटल्यावर नाही. हे इक्वेशन इन 1 व्हेरिएबलच आहे. व्हेरिएबल पहा xच आहे की नाही, की y z x बरोबर दुसरं कोणतं व्हेरिएबल आहे का? नाही, xच आहे ना. इकडे पण x आहे, इकडे पण x आहे. सो हे इक्वेशन इन 1 व्हेरिएबलच आहे. आता हे पहा लेफ्ट हँड साइड व्यवस्थित ऑब्झर्व करा. 3x + 12 x बरोबर जे काही आहे त्याला ऍज इट इज ठेवूयात. आणि आणखी काय आहे? सेकंड टर्म काय आहे? 12 आहे. याच्या बरोबर सगळ्यात आधी डील करूयात. याला आधी काढून टाकूयात, मग याच्याकडे बघूयात. ओके, सो हे पहा इथे +12 आहे, इथून 12 जाणार कसा? तर 12 मधून 12 मायनस करा, बरोबर. सो इकडे जर 12 मधून 12 मायनस केलेला आहे, करणार आहोत आपण, मग इकडे सुद्धा 12 मायनस करावं लागणार. सो चला राईट करूयात. सबट्रॅक्टिंग 12 फ्रॉम बोथ साइड्स. सो लेफ्ट हँड साइड 3x + 12 - 12 इज इक्वल टू, इकडून सुद्धा आपल्याला -12 करायचं आहे. आता हे पहा 12 मधून 12 गेला 0, रिमेनिंग काय आहे? 3x ऍज इट इज राईट करूयात. इज इक्वल टू 2x ऍज इट इज येणार. आता इथे पहा -4 - 12 मायनस मायनस आपल्याला प्लस करायचं असतं, प्लस होतं. सो 4 + 12 किती झाले? 16. साइन कोणतं देणार? मोठ्या नंबरचं. मोठा नंबर आहे 12, त्याचं साइन आहे मायनस. सो -16 येणार इथे आन्सर. आता इकडे पहा लेफ्ट हँड साइडला आहे 3x, राईट हँड साइडला आहे 2x - 16. आता आपल्याला एकाच साइडला x हवा आहे, तेव्हा तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल ना. दोन्हीकडे जर x x राहिलं तर कसं काय मिळणार? मग आपण काय करूयात, इकडे राईट हँड साइडला जो 2x आहे ना त्याला इथून काढून टाकूयात. इथून काढून टाकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इथे काय आहे? +2x. मग इथे आपल्याला -2x घ्यावं लागणार. म्हणजे 2x मधून 2x सबट्रॅक्ट केलं की हा इथून निघून जाणार. चला तर मग दोन्हीकडून आपण 2x सबट्रॅक्ट करूयात. सबट्रॅक्टिंग 2x फ्रॉम बोथ साइड्स. सो 3x - 2x इज इक्वल टू 2x ऍज इट इज राईट करायचं आपल्याला. राईट हँड साइड -16 आणि आता करूयात -2x. हा -2x आपण इथे शेजारी राईट केला तरीही चालतो, काही प्रॉब्लेम नाही. आता हे पहा 3x - 2x, 3x मधून 2x सबट्रॅक्ट केल्यानंतर ना किती रिमेनिंग राहतात? 1x. सो 1 त्याचा जो कोइफिशियंट आलेला आहे तो नाही राईट केला तरी चालतो, नुसता x राईट केला म्हणजेच 1x. ओके नाही, इज इक्वल टू 2x मधून 2x सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 0. सो रिमेनिंग काय मग? -16. सो x ची काय व्हॅल्यू आलेली आहे? -16. चला सेकंड मेथडने कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे ते पाहूयात. आता हे पहा इथे लेफ्ट हँड साइडला आहे हा 12. सगळ्यात आधी जे x बरोबर आहे ते तसंच ठेवायचं आणि त्याच्या बरोबर काय आलेलं आहे त्यांच्या बरोबर आधी आपल्याला डील करायचं असतं. सो इथे +12 आहे, याला पाठवून देऊयात इकडे राईट हँड साइडला. इकडे जाते वेळी काय होणार? साइन चेंज होणार, प्लसचं होणार मायनस. इतकं सोपं आहे. सो 3x ऍज इट इज राईट केलं, या 12 ला पाठवायचं आपल्याला इकडे. सो राईट हँड साइडला जे आहे ते ऍज इट इज राईट करून घेतलं आणि हा 12 राईट करूयात आता इकडे. पण
असंच नाही राईट करायचा, हे जे साईन आहे ना ते चेंज करायचे, प्लस आहे की नाही मग होणार मायनस, सो -12. आता व्यवस्थित ऑब्झर्व करा, हे पहा इथे आहे 3x इक्वल टू राईट हँड साईडला आहे 2x -4 -12. आता ज्या लाईक टर्म्स आहेत ना, आता हे पहा इथे आहे 3x आणि इकडे आहे 2x, मग या दोन्ही लाईक टर्म्स आहेत. मग काय करूयात, या 2x ला आपण पाठवून देऊयात इकडे इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला. सो कसं काय जाणार बरं, तो इथे प्लस आहे ना, इकडे गेल्यावर तो होणार मायनस. सो 3x minus 2x is equal to -4 -12. आता सॉल्व्ह करा बरं. 3x मधून 2x सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 1x रिमेनिंग राहतो, इज इक्वल टू -4 -6 12 किती होतात, ऍडिशन करावं लागतं ना आपल्याला. सो 4 + 12 होतात 16 आणि साइन लागतं मोठ्या नंबरचं, काय आहे मायनस, सो -16. सो x इज इक्वल टू -16 ही आलेली आहे आपल्या x या व्हेरिएबलची व्हॅल्यू. पाहिलं, दोन्ही मेथड्सने सेम आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. चला नेक्स्ट पाहूयात. 4 नंबरला 5 ब्रॅकेट मध्ये x -3 इज इक्वल टू 3 ब्रॅकेट मध्ये x + 2. खूप इझी आहे, हे सुद्धा आपण दोन्ही मेथड्सने पाहूयात कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. इक्वेशन ऍज इट इज इथे राईट करून घेतलं. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, मल्टिप्लाय होत आहेत की नाही ब्रॅकेट्स, सो आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 5 मल्टिप्लाइड बाय x बरोबर, त्यानंतर ना मायनसचा साइन आणि 5 मल्टिप्लाइड बाय 3, सो 5 3 आर 15. असं आपल्याला हे आधी सॉल्व्ह करून घ्यायचंय. सो काय येणार, 5x मायनसचा साइन 5 3 आर 15 इज इक्वल टू च साइन ऍज इट इज. हे सुद्धा सॉल्व्ह करून घेऊयात. 3 मल्टिप्लाय होतोय पूर्ण ब्रॅकेटला, सो 3x आणि 3 × 2 किती झालं 6, हे प्लसचं साइन ऍज इट इज आणि 6 सॉल्व्ह करून झालेलं आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, x जे आहे ते ऍज इट इज ठेवून घ्यायचंय आणि आता इथे -15 आहे ना, याला काढून टाकण्यासाठी आपल्याला अपोजिट ऑपरेशन इथे परफॉर्म करायचंय. -15 आहे म्हणून आता इथे आपण काय करूयात, +15 घेऊयात. मग दोन्ही साइडला +15 घ्यावं लागणार. लेट्स राईट हियर ऍडिंग 15 टू बोथ साइड्स. सो 5x -15 ऍज इट इज राईट केलं आणि ऍड करायचंय 15. ऍड का करायचंय, हे पहा इथे मायनसचं साइन इथे प्लसचं साइन म्हटल्यावर काय सबट्रॅक्शन, मग 15 मधून 15 गेला 0 राहिला. 15 आपल्याला इथून काढून टाकायचंय, त्यासाठी आपण इथे +15 घेतलंय. आता इकडे लेफ्ट हँड साइडला +15 घेतल्यावर राईट हँड साइडला +15 घ्यावं लागणार. सो राईट हँड साइड ऍज इट इज राईट करून घेतली आणि +15 राईट केलं. चला सॉल्व्ह करूयात. आता 15 मधून 15 गेले 0 हो ना, रिमेनिंग काय आहे 5x इज इक्वल टू, आता 3x ऍज इट इज राईट करायचंय. 6 + 15 किती झाले, 6 + 15 झाले 21 राईट, सो +21. आता हे पहा इथे आहे 5x लेफ्ट हँड साइडला आणि इथे राईट हँड साइडला आहे 3x + 21. ओके, आता एका x ला इकडच्या किंवा इकडच्या जावं लागणार बरोबर. मग आपण काय करूयात, इकडच्या या 3x ला इथून काढून टाकूयात. त्याला काढून टाकण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, 3x दोन्ही साइडनी सबट्रॅक्ट करावं लागणार. सो लेट्स राईट हियर सबट्रॅक्टिंग 3x फ्रॉम बोथ साइड्स. सो 5x - 3x इज इक्वल टू 3x + 21 - 3x. आता पहा इथून 3x आणि 3x हे दोन्ही मायनस होणार. सो 5x मधून 3x गेले, किती राहिले 2x. लेट्स राईट हियर 2x इज इक्वल टू 3x मधून 3x गेले 0, काय रिमेनिंग आहे 21. आता पहा इथे 2x इज इक्वल टू 21 आलेला आहे. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x बरोबर इथे आहे 2, हा इथून कसं जाणार, आपल्याला हा नकोय. मग मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की नाही, मी इथे डिव्हिजन परफॉर्म होणार. सो 2 ला 2 नेच डिवाइड करायचं आपल्याला. सो पूर्ण टर्मला इथे आपल्याला डिवाइड करावं लागणार हो की नाही. 2x ला 2 ने डिवाइड करायचंय, मग 21 ला सुद्धा आपल्याला 2 ने डिवाइड करावं लागणार. चला दोन्ही साइडला 2 ने डिवाइड करूयात. ओके, आता हा 2 आणि हा 2 कट होऊन जाणार. राहिला एकटा x शिल्लक इज इक्वल टू 21/2. 2 ने 21 ला आपण कम्प्लीट डिवाइड नाही करू शकत हो की नाही, मग आपण इथेच स्टॉप केलं तरी चालणार आहे. सो x इज इक्वल टू 21/2. चला सेकंड मेथडने पाहूयात कशा प्रकारे सॉल्व्ह करायचंय.
सो फर्स्ट पार्ट जो आहे तो ऍज इट इज येणार. फर्स्ट पार्ट म्हणजे 5 ब्रॅकेटला मल्टिप्लाय होते लेफ्ट हँड साइडला, राईट हँड साइडला 3 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होते. सो मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 5x minus 15 is equal to 3x plus 6. ओके, आता हा -15 आपल्याला इथे नको आहे, मग याला कुठे पाठवायचंय? इक्वल टू च्या राईट हँड साइडला. चला पाठवून देऊयात. सो 5x is equal to 3x plus 6. आता हे पहा इथे मायनस आहे ना, इकडे गेल्यावर प्लस होणार. सो प्लस 15. नेक्स्ट स्टेप मध्ये कशा प्रकारे येणार आहे? 5x is equal to 3x. आता 15 प्लस 6 किती झाले? 21. सो प्लस 21. आता हे पहा, हा जो 3x आहे त्याला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला पाठवून देऊयात. तेव्हाच तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार आहे की नाही. सो लेफ्ट हँड साइडला ऑलरेडी 5x आहे, ऍज इट इज राईट करून घेतला. -3x. आता -3x का? कारण हे पहा इथे 3x काय साईन आहे? काहीच नाही, म्हणजे प्लस आहे, म्हणून आपण इकडे केल्यावर मायनस केलेला आहे साईन. इज इक्वल टू राईट हँड साइडला रिमेनिंग काय राहिलं मग? 21. राईट करून घेऊयात. प्लस 21. आता हा प्लस, हे प्लसचं साईन नाही राईट केलं तरीही चालणार आहे. 5x मधून 3x सबट्रॅक्ट केल्यानंतर 2x रिमेनिंग इज इक्वल टू 21. आता हा 2x दोघांचंही काय रिलेशन आहे? मल्टिप्लिकेशनचं. x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 2 आपल्याला इथे नको आहे, मग त्याला आपल्याला पाठवायचं आहे राईट हँड साइडला. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो x इज इक्वल टू 21 डिवाइडेड बाय 2. पाहिलं, या मेथडने आणि या सेकंड मेथडने, दोन्ही मेथड्सने आपलं जे आन्सर आलेलं आहे ते सेम आलेलं आहे. नेक्स्ट पाहूयात. हे पहा, हा क्वेश्चन थोडासा वेगळा वाटतोय पण खूप इझी आहे, डिफिकल्ट असं काही नाहीये. इक्वेशन आपण इथे कॉपी केलेलं आहे. आता हे पहा, लेफ्ट हँड साइडला काय आहे? 9x अपॉन 8 प्लस 1. राईट हँड साइडला आहे 10. आता सगळ्यात आधी लेफ्ट हँड साइड बरोबर आपल्याला डील करून घ्यायचंय. काय करायचंय? हा 1 आपल्याला आधी काढून टाकायचंय. x बरोबर काय आहे? 9 आहे आणि त्याचा डिनॉमिनेटर दिलेला आहे 8. सो याला ऍज इट इज ठेवूयात आणि हा 1 इथून काढून टाकूयात. सो काय करावं लागेल? -1 इथे करावं लागेल. लेफ्ट हँड साइडला -1 केले की राईट हँड साइडला सुद्धा -1 करावं लागणार. सो लेट्स राईट हिअर सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम बोथ साइड्स. सो 9x अपॉन 8 प्लस 1 लेफ्ट हँड साइड आहे त्याच्यातून -1 करूयात. इज इक्वल टू राईट हँड साइडला 10 आहे, -1 करूयात. आता इथे 1 1 कट होऊन जाणार, 0 रिमेनिंग राहणार. 1 - 1 0. सो 9x ऍज इट इज येणार. 9x अपॉन 8 इज इक्वल टू काय येणार आहे? इथे 9. ओके, आता हे पहा, आपल्याला हा जो डिनॉमिनेटर मध्ये 8 आहे तो आता काढायचा आहे. आपल्याला शेवटी काय करायचंय? या x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, बरोबर. मग असे आपल्याला प्रयत्न करायचे की या x ला एकट्यालाच इथे ठेवायचंय, त्याच्याबरोबर जे कोणी आहेत त्यांना प्रेमाने इथून घालवून टाकायचंय, बरोबर. मग स्टेप बाय स्टेप आपल्याला घालवून टाकायचंय. सगळ्यात आधी आपण काय केलं? थोडंसं लांबचं 1 होता त्याला घालवून टाकलं. आता त्याच्यापेक्षा थोडं आणखीन जवळचं कोण? 8, बरोबर. मग आता या 8 ला आपल्याला घालवायचंय आणि त्यानंतर आपण या वरच्या बरोबर डील करायचं. हळूहळू एक 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 करून सगळ्यांना इथून घालून टाकायचं आणि एकट्या x ला ठेवायचं. मग हे पहा, आता इथे 8 आहे, या 8 ला आपल्याला इथून घालून टाकायचंय. तो डिव्हिजन मध्ये आहे की नाही, बरोबर. मग तो इथून जाणार कसा? त्याला मल्टिप्लाइड बाय 8 केलं की तो इथून निघून जाणार. पण फक्त एकाच साइडला मल्टिप्लाइड बाय 8 नाही करावं लागत, आपल्याला दोन्ही साइडला करावं लागतं. ऑपरेशन दोन्ही साइडला सेम करायचं असतं. इक्वेशनचा तो रूलच आहे. सो हे पहा, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 8. जेव्हा आपण ही मेथड यूज करत असतो तेव्हा मी इक्वेशनचा रूल तुम्हाला सांगते की आपल्याला दोन्ही साइडला करायचंय. आलं लक्षात? सेकंड मेथड तर खूपच इझी आहे. आपण काय करतो? एका साइडचं दुसऱ्या साइडला पाठवून देत असतो. आणि फर्स्ट मेथड मध्ये काय करत असतो? तर दोन्ही साइडला सेम ऑपरेशन करतो. हाच काय तो फरक आहे. सो चला, 9x अपॉन 8 मल्टिप्लाइड बाय 8 इज इक्वल टू 9 इंटू 8. आता हे पहा, हा 8 आणि हा 8 कॅन्सल होणार. 8 1 जार 8, 8 1 जार 8 कॅन्सल झाला. रिमेनिंग काय आहे? 9x. सो लेफ्ट हँड साइडला काय आहे? 9x इज इक्वल टू राईट हँड साइडला 9 इंटू 8 72. आता या एकट्या x ला इथे ठेवायचंय, बरोबर.
त्याच्याबरोबर मल्टिप्लाय होतोय 9. हा 9 कसा जाणार, तर 9 ला 9 नेच डिवाइड केलं तर हा 9 इथून निघून जाईल. सो दोन्ही साईडला 9 ने डिवाइड करावं लागणार. चला, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 9. सो 9x divided by 9 is equal to 72 divided by 9. 9 1 जार 9, 9 1 जार 9, कट झाले. 9 1 जार 9, 9, yes, 9 8 जार 72. So x is equal to काय आलेला आहे इव्हेंच्युअली 8. ओके, आता सेकंड मेथड पाहूयात. सेकंड मेथडला आपण काय करतो, एका साइडचं दुसऱ्या साइडला टाकून देतो आणि त्याला गायब करत असतो. ओके, सो इक्वेशन ऍज इट इज राईट करून घेतलं. काय करायचंय, 1 ला दुसऱ्या साइडला टाकायचंय. सो 9x अपॉन 8 इज इक्वल टू राईट हँड साइडला आहे 10. इकडे जाते वेळी साइन चेंज होतं, प्लस आहे की नाही, मायनस होतं. सो -1. ओके, सो 9x अपॉन 8 इज इक्वल टू काय आलेला आहे 9. आता हा 8 आपल्याला इथे नकोय, मग 8 ला आता आपण उचलून दुसऱ्या साइडला टाकतो. इथे तो डिव्हिजन मध्ये आहे, इकडे गेले की मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होतो. सो इथे 9x एकटं राहणार, बरोबर, आणि या 8 ला इकडे टाकतोय आपण इक्वल टू च्या राईट हँड साइडला. सो इज इक्वल टू 9 into 8. इकडे डिव्हिजन मध्ये आहे, इकडे गेले की मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज झालं. ओके, 9x इज इक्वल टू 9 into 8 72. आता हे पहा, x बरोबर आहे 9. 9 ला नको आहे, 9 आपल्याला इथे नको आहे, त्याला उचलून दुसऱ्या साइडला टाकायचंय. सो x एकटा राहणार, मग 9 ला इकडे टाकायचंय, इकडे मल्टिप्लिकेशन आहे ना, इकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये चेंज होतं. इज इक्वल टू 72 डिवाइडेड बाय 9. चला डिव्हिजन परफॉर्म करा. 9 1 जार 9 and 9 8 जार 72. सो x इज इक्वल टू 8. फर्स्ट मेथड मध्ये x ची व्हॅल्यू 8 आलेली आहे आणि सेकंड मेथड मध्ये सुद्धा आपली x ची व्हॅल्यू 8 आलेली आहे. सो दोन्ही मेथड्स मध्ये सेम व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. क्वेश्चन नंबर 2 मधील 6th सब क्वेश्चन. मुलांनो, तुम्हाला तर माहितच आहे, क्वेश्चन नंबर 2 मधील प्रत्येक सब क्वेश्चन आपण 2 वेगवेगळ्या मेथड्स यूज करून सॉल्व्ह करतोय. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते ती मेथड तुम्ही यूज करायची आहे आणि हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. चला तर मग फर्स्ट मेथडने हे इक्वेशन कसे सॉल्व्ह करता येणार आहे ते पाहूयात. त्यासाठी इक्वेशन ऍज इट इज खाली कॉपी करून घेतले. जेव्हा आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचे असते तेव्हा इक्वेशन व्यवस्थित ऑब्झर्व करायचे आधी आणि मगच पुढे सॉल्व्ह करायला घ्यायचंय. आता हे पहा, इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला काय दिलेलं आहे, y अपॉन 7, त्यानंतर आहे प्लसचं साइन, मग आहे y मायनस 4 अपॉन 3 आणि राईट हँड साइडला काय आहे, फक्त 2 आहे. ओके, सो इथे लेफ्ट हँड साइड आपल्याला सॉल्व्ह करायची आहे म्हटल्यावर कशा प्रकारे सॉल्व्ह करणार आपण, डिनॉमिनेटर तर डिफरंट आहेत, बरोबर, आणि दोन्हींच्या मध्ये प्लसचं साइन आहे म्हणजे आपल्याला ऍडिशन करायची. डिनॉमिनेटर डिफरंट असल्यावर आपल्याला ऍडिशन करता येते का, नाही. आधी आपल्याला काय करावं लागतं, डिनॉमिनेटर सेम करून घ्यावे लागतात. मग आता सेम कसं काय होणार बरं, तर हे पहा, 7 ला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 21 येतं, बरोबर, आणि 3 ला 7 ने मल्टिप्लाय केल्यावर 21 येतं, म्हणजे दोन्हीकडे 21 आलं म्हणजे आपलं काम झालेलं आहे. पण फक्त डिनॉमिनेटरला आपण मल्टिप्लाय करून चालतं का, नाही. न्यूमरेटरला सुद्धा सेम नंबरने मल्टिप्लाय करावं लागतं, हो ना. चला तर मग नेक्स्ट स्टेप मध्ये आधी आपण हे फ्रॅक्शन घेऊयात, y अपॉन 7 आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचंय, 7 ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 21 येतं 3 ने. सो दोन्हीकडे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीकडे 3 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, आता हे प्लसचं साइन ऍज इट इज देऊन घेऊया आणि हे जे नेक्स्ट आहे ते ऍज इट इज इथे कॉपी केलं. कशाने मल्टिप्लाय केल्यावर, 3 ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 21 मिळणार आहे तर 7 ने, बरोबर. मग जर खाली 7 ने मल्टिप्लाय करतोय तर वरती सुद्धा 7 ने मल्टिप्लाय करावं लागणार. चला दोन्हीकडे 7 ने मल्टिप्लाय करूयात आणि इक्वल टू ची राईट हँड साइड ऍज इट इज न विसरता राईट करून घ्यायची आहे. चला आता मल्टिप्लिकेशन करूयात. 3 into y किती झालं, 3y, बरोबर, आणि 3 into 7 किती झालं, 21, प्लसचं साइन ऍज इट इज. आता हे पहा, 7 संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतोय, संपूर्ण न्यूमरेटरला मल्टिप्लाय होतोय, फक्त या 4 ला नाही. बरीच मुलं इथं गडबड करतात, गडबड करू नका. संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन करायचे आपल्याला 7 ने. सो 7 into y किती झालं, 7y, बरोबर. त्यानंतर हे मायनसचं साइन ऍज इट इज. ऍज इट इज का मी म्हंटल मायनसचं साइन, तर हे पहा 7 पॉझिटिव्ह नंबर आहे
आणि इथे मायनस आहे बरोबर. सो मायनस इंटू प्लस मायनस होत असतं म्हणून मी इथे मायनस साइन दिलेला आहे. आता 7 इंटू 4 करा, किती झाले? 7 इंटू 4 झाले 28. 7 इंटू 3 किती झाले? 21. इक्वेशनची राईट हँड साइड ऍज इट इज कॉपी केली. आता पुढे हे पहा, डिनॉमिनेटर सेम झाले. आता 21 ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण राईट करू शकतो. सो इथे राईट करून घेतला आणि न्यूमरेटर मध्ये जे आहे दोघांचं ते इथे खाली राईट करून घेऊयात. सो 3y प्लस 7y मायनस 28. इक्वेशनची राईट हँड साइड ऍज इट इज कॉपी करा. ओके, पुढे आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो? हे पहा, न्यूमरेटर मध्ये आहे 3y प्लस 7y मायनस 28. डिनॉमिनेटर मध्ये आहे 21 इज इक्वल टू 2. आता हा जो न्यूमरेटर आहे त्या न्यूमरेटर मध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो की नाही? इथे आहे 3y आणि इथे आहे 7y. दोघांची ऍडिशन आपण इथे करू शकतो. सो 3 प्लस 7 किती झाले? 10. सो 10y. नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात. 10y मायनस 28 इज इक्वल टू 2. आता पुढे आणखी कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो? याला व्यवस्थित बघा बरं, कशा प्रकारे करू शकतो. आता इथे हे पहा, डिनॉमिनेटर मध्ये आहे 21. या 21चं काहीतरी करावं लागेल. हा 21 जर इथून गेला तर आपण पुढे याला सॉल्व्ह करू शकतो. पण हा कसं काय जाणार बरं? तुम्हाला माहित आहे आपण अपोजिट ऑपरेशन जे आपल्याला नको आहे ना ते कशा प्रकारे आपण घालवतो? अपोजिट ऑपरेशन करतो बरोबर, आणि मग तो नंबर आपण तिथून गायब करतो. आता इथे हा 21 आहे डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजेच तो डिवाइड होतोय की नाही न्यूमरेटरला. मग जर आपण 21 मल्टिप्लाय केलं, हे पहा इथे मल्टिप्लाइड बाय 21 केलं तर 21 कॅन्सल होतं, तुम्हाला माहितीये. पण फक्त लेफ्ट हँड साइडलाच आपण 21 ने मल्टिप्लाय करतो का? नाही, दोन्ही साइडला करतो की नाही इक्वेशनच्या. चला तर मग इथे आपण नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 21. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये मल्टिप्लाय करूयात दोन्ही साइड्सला 21 ने. आता हे पहा 21 1 जार 21, 21 1 जार 21, 21 कॅन्सल आउट होणार. आणि इथे 21 इंटू 2 करणार आपण. सो काय काय रिमेनिंग आहे ते आपण सॉल्व्ह करून घेऊयात. न्यूमरेटर मध्ये 10y मायनस 28 आहे की नाही ते राईट करूयात. इथे 10y मायनस 28 इज इक्वल टू 21 इंटू 2 किती झाले? 42. आता पुढे कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करणार? तर हे पहा, आता कोणाला कॅन्सल करायचं? कोणाचं टर्न आहे? आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, हो की नाही? तेव्हाच आपलं इक्वेशन सॉल्व्ह होतं, माहितीये तुम्हाला. सो आता कॅन्सल आउट कोणाला करणार? मग इक्वल टू ची लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड व्यवस्थित ऑब्झर्व करा. कॅन्सल करण्यासाठी आता हा मायनस 28 आहे आपल्याकडे बरोबर. मग या मायनस 28 ला आपल्याला इथून गायब करायचंय. मग कशा प्रकारे गायब करणार? तर हे पहा, अपोजिट ऑपरेशन करून आपण गायब करतो. इथे मायनस 28 आहे बरोबर. मग इथे जर आपण 28 दोन्ही साइडला ऍड केलं तर हा 28 इथून गायब होईल. चला तर मग नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात ऍडिंग 28 टू बोथ साइड्स. इक्वेशनची लेफ्ट हँड साइड ऍज इट इज राईट केली, त्यामध्ये 28 ऍड केला. राईट साइड ऍज इट इज राईट केली, त्यामध्ये 28 ऍड केला. हे पहा, मायनस प्लस सबट्रॅक्शन होतं की नाही. सो 28 कॅन्सल होणार. इथे रिमेनिंग काय राहणार? तर 10y. सो लेट्स राईट हियर 10y इज इक्वल टू 42 प्लस 28 किती होतं? 42 प्लस 28 70. आता नेक्स्ट स्टेप गायब होण्याची कोणाची आहे? इक्वेशनच्या दोन्ही साइड्स व्यवस्थित ऑब्झर्व करा. गायब होण्याचा टर्न कोणाचा आहे आता? येस, या 10चा आहे, हो ना. या 10 ला इथून आता गायब व्हावं लागणार. पण मग तो कसा जाणार? इथे पहा 10 आणि y काय रिलेशन आहे? मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे, हो ना. मग तुम्हाला माहित आहे अपोजिट ऑपरेशन करून आपण नंबरला गायब करू शकतो. मग इथे मल्टिप्लिकेशन आहे की नाही. मग जर आपण 10 ला 10 ने डिवाइड केलं तर 10 कॅन्सल आउट होणार, गायब होणार. चला तर मग दोन्ही साइडला, एका साइडला करून नाही ना जमत हो, दोन्ही साइडला करावं लागतं. सो दोन्ही साइडला आपण आता 10 ने डिवाइड करूयात. लेट्स राईट हियर डिवाइडिंग बोथ द साइड्स बाय 10.
सो 10y divided by 10 is equal to 70 divided by 10. 10 10 कॅन्सल आउट झाले आणि 10 1s are 10, 10 7s are 70. काय रिमेनिंग आहे आता हे पहा, y ला एकट्याला आपण शिल्लक ठेवलेला आहे ते आणि त्याची व्हॅल्यू कशा प्रकारे फाइंड आउट केलेली आहे. खूप इझी आहे ना आणि गंमत येते सॉल्व्ह करायला. सो y इज इक्वल टू काय आले सोल्युशन 7. आता ही झाली फर्स्ट मेथड. सेकंड मेथड तर याहून इझी आहे. चला सांगते मी तुम्हाला कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. हे पहा, इक्वेशन ऍज इट इज इथे मी कॉपी केलेला आहे. मेथड नंबर 1 मध्ये काही सुरुवातीच्या स्टेप्स ज्या आपण केल्या त्याच इथे आपल्याला कराव्या लागणार आहेत आणि त्यानंतर मेथड नंबर 2 खऱ्या अर्थाने स्टार्ट होणार आहे. त्याच स्टेप का कराव्या लागणार आहेत, कारण हे पहा इथे लेफ्ट हँड साइडला डिनॉमिनेटर डिफरंट आहेत. मग ऍडिशन परफॉर्म करण्यासाठी आधी आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यावं लागतं, कॉमन करून घ्यावं लागतं. मग त्या ज्या फर्स्ट वाल्या स्टेप्स आहेत त्या ऍज इट इज इथे येणार आहेत. हे पहा, इथपर्यंत आपल्याला ऍज इट इज सॉल्व्ह करायचंय. आधी काय करायचं आपल्याला, तर डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचं आहे. 21 आपण डिनॉमिनेटर करून घेतला होता की नाही, त्याचप्रमाणे इथे सुद्धा करायचंय. 21 डिनॉमिनेटर करून घेतला, त्यानंतर ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून त्याला राईट केलं. न्यूमरेटर मध्ये जे जे आहे ते आपण इथे राईट केलं. 3y + 7y - 28 इक्वेशनची राईट हँड साइड सुद्धा ऍज इट इज कॉपी केली. आता 3y + 7y किती 10y - 28 राईट केलं. डिनॉमिनेटर मध्ये 21 इज इक्वल टू 2. आता इथून पुढे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. सेकंड मेथड इथून पुढे स्टार्ट होणार आहे. आता हे पहा, इथे डिनॉमिनेटर मध्ये 21 आहे. आधी आपल्याला काय करायचंय, एक y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बरोबर, हे लक्षात ठेवायचंय. मेन मोटिव्ह आपलं काय आहे, y ची व्हॅल्यू फाइंड आउट करणे. बरोबर, मग जे जे आपल्याला नकोय ना सेकंड मेथड मध्ये, जे जे नकोय त्याला उचलून आपल्याला राईट हँड साइडला टाकायचंय. गोष्ट क्लिअर झाली. सेकंड मेथड मध्ये काय करायचंय, जे जे नको आहे त्याला उचलायचंय आणि राईट हँड साइडला टाकायचंय. राईट हँड साइडला टाकते वेळी एकच गोष्ट लक्षात ठेवायची की त्याचं जे साइन आहे ते अपोजिट करायचं. मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस, इनटू असेल तर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन असेल तर डिव्हिजन, डिव्हिजन असेल तर मल्टिप्लिकेशन. इतकं सोपं आहे. अपोजिट ऑपरेशन करायचंय. आता हे पहा, इथे 21 आहे डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजेच तो डिव्हिजन परफॉर्म करतोय. तो आपल्याला नको आहे, त्याला इथून गायब करायचंय. स्टेप बाय स्टेप एक 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 नंबरला आपल्याला गायब करत जायचंय जो जो y बरोबर आहे. सो हळूहळू जायचंय. y कडे तर नंतर नाही, इकडे तर नंतर न, सगळ्यात शेवटी यायचंय हात लावायला. आधी त्याच्यापासून जे दूर आहेत ना नंबर्स त्यांना गायब करूयात. सो हे पहा, 21 डिव्हिजन परफॉर्म करतो इथे, त्याला उचलूयात आणि राईट हँड साइडला पाठवून देऊयात. इथे डिव्हिजन मध्ये की नाही, इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार. सो न्यूमरेटर मध्ये जे आहे ते ऍज इट इज राईट करून घेऊयात. इज इक्वल टू राईट हँड साइड ऍज इट इज राईट केली. बरोबर, आणि हा 21 इकडे टाकतोय ना आपण त्याला, मग येस डिव्हिजन आहे ना, मग मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार इंटू 21. ओके, आता मल्टिप्लिकेशन परफॉर्म करूयात. लेफ्ट हँड साइड ऍज इट इज राईट केली. इज इक्वल टू 2 1s are 2 and 2 2s are 4. सो किती येणार 42. आता कोण नकोय, आता कोणाचा टर्न, आता या 28 चा टर्न आला. ओके नाही, या 28 ला आता उचलून इकडे टाकूयात राईट हँड साइडला. इथे मायनस आहे, इकडे गेलं की प्लस. सो हे पहा 10y इज इक्वल टू 28 ला टाकतोय ना, राईट हँड साइड ऍज इट इज राईट केली. 28 ला आपल्याला उचलायचंय आणि इकडे टाकायचंय. इथं मायनस आहे ना, इकडे गेलं की प्लस. सो इथे राईट करूयात प्लस 28. चला ऍडिशन करा आता. मग किती येते ऍडिशन पहा बरं. 10y लेफ्ट हँड साइड ऍज इट इज राईट केली आणि राईट हँड साइडला येणार 70. आता हे पहा, मी म्हटलं होतं ना, जो y च्या जवळ सगळ्यात जास्त आहे ना त्याला नंतर आपण डील करायचं त्याच्याबरोबर. आधी y च्या थोडे लांब लांब असणाऱ्यांना घालून टाकायचं. आता y च्या जवळ अगदी चिकटून बसलेला कोण आहे 10, त्याचा टर्न आहे. आता 10 आणि y मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, मग त्याला उचलून इकडे टाकायचंय राईट हँड साइडला. काय कशामध्ये चेंज होणार मग तो सांगा मला आता.
येस, व्हेरी गुड. डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो y ला आता ठेवूयात एकट्याला इथे आणि या 10 ला टाकूयात इकडे. डिव्हिजन मध्ये चेंज झाला. 10 1s are 10 and 10 7s are yes 7. So y is equal to काय आलेला आहे? y is equal to आलेला आहे 7. पाहिलं फर्स्ट मेथड मध्ये आणि आपल्या या सेकंड मेथड मध्ये आपली जी व्हॅल्यू आलेली आहे y ची ती 7 सेम आलेली आहे. तुम्हाला जी मेथड इझी वाटते ती मेथड तुम्ही यूज करा आणि तुमचं इक्वेशन सॉल्व्ह करा. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फर्स्ट मेथड मध्ये इक्वेशन ऍज इट इज कॉपी करून घेऊयात. आता हे पहा, आपल्याला व्हेरिएबलची x या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बरोबर. मग जेव्हा कधी इक्वेशन आपल्याला दिलेलं असतं तेव्हा ते इक्वेशन व्यवस्थित ऑब्झर्व करायचंय आणि जर फ्रॅक्शन मध्ये काही नंबर्स असतील तर सगळ्यात आधी डिनॉमिनेटरला व्यवस्थित ऑब्झर्व करायचंय. आता इथे राईट हँड साइडला 3/2 आहे. ओके, डिनॉमिनेटर मध्ये काय आहे? 2 आहे. मग असा आपल्याला आधी विचार करायचा आहे की या 2 ला आपण इथून कशा प्रकारे घालवू शकतो. आता इथे डिनॉमिनेटर आहे 2, डिव्हिजन आहे. बरोबर. मग जर आपण इथे मल्टिप्लाइड बाय 2 केलं तर 2 1s are 2, 2 1s are 2. 2 इथून गायब होणार. बरोबर. पण एकाच साइडला मल्टिप्लाइड बाय 2 करून चालणार आहे का? नाही. दोन्ही साइडला आपण फर्स्ट मेथड मध्ये मल्टिप्लाय करत असतो. सो चला इथे राईट करूयात मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2. सो लेफ्ट हँड साइड ऍज इट इज कॉपी केली त्याला मल्टिप्लाय करूयात 2 ने. राईट हँड साइड ऍज इट इज कॉपी केली त्याला मल्टिप्लाय करूयात 2 ने. आता हे पहा, हा जो 2 आहे तो संपूर्ण या लेफ्ट हँड साइडला मल्टिप्लाय होतोय, नाहीतर तुम्ही फक्त या 5 ला मल्टिप्लाय कराल असं करू नका. जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशन करत असता तेव्हा संपूर्ण लेफ्ट हँड साइडला मल्टिप्लाय करायचंय आपल्याला. कारण इथे आपण बघा राईटच काय करतोय, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2. ओके. सो चला मल्टिप्लिकेशन करूयात. 2 into 13 किती? 26 आणि हा x. सो 26x येणार इथे. त्याही आधी हे आपण 2 कट करून टाकले इथले इथे आणि आता हे सॉल्व्ह करूयात. हे पहा 26x त्यानंतर ना हे मायनसचं साइन आणि 5 into 2 झाले 10 इज इक्वल टू हे 2 हा 2 आणि हा 2 कॅन्सल आउट झाले. 2 1s are 2, 2 1s are 2. काय रिमेनिंग आहे इथे? 3. राईट करून घेतलं. आता पुढे पहा, x या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग x बरोबर जे आहे त्याला तसंच ठेवूया थोड्या वेळासाठी. आधी x पासून थोडस लांब जे आहे या साइडला ते पाहूयात. आता इथे 10 आहे, साइन काय आहे? मायनस. सो या 10 ला आपल्याला इथून घालवायचंय. मग घालवण्यासाठी काय करतो आपण? अपोजिट ऑपरेशन करत असतो. ओके. सो 10 मधून 10 जर सबट्रॅक्ट केला तर हा 10 आपल्याला इथून जाणार आहे. पण सबट्रॅक्शन कसं होणार? जर आपण -10 केलं तर ऍड होणार. मायनस मायनस ऍड होत असतं. सो आपल्याला काय करावं लागेल? +10 इथे घ्यावं लागेल. ओके नाही, +10 केलं तर मायनस प्लस मायनस होऊन 10 -10 आपल्याला करता येणार आहे. बरोबर. सो इथे नेक्स्ट स्टेप मध्ये कशा प्रकारे राईट करणार? ऍड करावं लागणार. ऍडिंग 10 टू बोथ साइड्स. हे पहा, लेफ्ट हँड साइड ऍज इट इज कॉपी केली त्यामध्ये 10 ऍड केला. राईट हँड साइड कॉपी केली 10 ऍड केला. हे पहा, मायनस आणि प्लस. जर आपण इथे सबट्रॅक्टच केलं असतं, मायनसच घेतलं असतं तर मायनस मायनस प्लस करावं लागलं असतं आणि काम वाढलं असतं, चुकलं असतं सगळं. म्हणून इथे आपण ऍड केलं. ऍड 10. हे पहा, आता हा 10 आणि हा 10 कॅन्सल होणार. 0 रिमेनिंग राहणार. सो 26x इज इक्वल टू काय आलं? 13 आलं. आता हे पहा, एक्सच्या सगळ्यात जवळ असणारा कोण? त्याचा कोइफिशियंट 26. आता त्याला एक्स पासून लांब करायची वेळ आलेली आहे. आली रे आली. आता 26 तुझी बारी आलेली आहे. चला हे पहा, आता या 26 ला आपल्याला इथून घालवायचंय म्हटल्यावर इथे मल्टिप्लिकेशन आहे की नाही, मग डिव्हिजन केलं म्हणजे 26x डिवाइडेड बाय 26 केलं तर 26 कॅन्सल आउट होणार. ओके नाही, आणि रिमेनिंग फक्त राहणार x. चला तर मग दोन्ही साइडला आता आपण 26 ने डिवाइड करूयात. सो 26x डिवाइडेड बाय 26 इज इक्वल टू 13 डिवाइडेड बाय 26. 26 कॅन्सल आउट झालेले आहेत. आता इथे रिमेनिंग फक्त x आहे. इज इक्वल टू हे सॉल्व्ह करा. 13 1s are 13 आणि 13 2s are 26. सो x इज इक्वल टू काय आलेला आहे? 1/2.
ओके, राईट करूयात. एक्स ची व्हॅल्यू 1/2, एक्स ची व्हॅल्यू म्हणजेच हे काय झालं, सोल्युशन झालं. आता हे पहा, मी तुम्हाला सांगते, हे सोल्युशन आपण याला म्हणतोय, एक्स ची व्हॅल्यू 1/2 आलेली आहे. ही जी एक्स ची व्हॅल्यू 1/2 आहे ना, ती या इक्वेशन मध्ये तुम्ही टाकली, सबस्टिट्यूट केली, तर तुमचं हे इक्वेशन इक्वल होणार आहे. तुम्ही गंमत म्हणून सॉल्व्ह करून पहा. आता इथे या इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू 1/2 टाकून पहा. 13 इंटू 1/2, एक्सच्या जागी 1/2 मायनस 5 इज इक्वल टू 3/2 करा आणि सॉल्व्ह करा. पहा काय गंमत येते, दोन्ही इक्वल येणार व्हॅल्यू तुमच्या. चला, मेथड नंबर 2 मध्ये कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे आपल्याला. इक्वेशन ऍज इट इज कॉपी केलेलं आहे आणि आता जे नको आहे ते इक्वल टू च्या दुसऱ्या साईडला टाकून द्यायचं आहे आपल्याला मेथड नंबर 2 मध्ये. आता इथे आपल्याला हा डिनॉमिनेटर मधला 2 जो आहे ना, तो खूप त्रास देतोय. मग त्याला इक्वल टू च्या दुसऱ्या साईडला टाकून द्या. इथे लेफ्ट हँड साईडला आहे ना, इकडे राईट हँड साईडला टाकून द्या. इथे डिव्हिजन मध्ये इकडे गेलं की मल्टिप्लिकेशन. सो चला, लेफ्ट हँड साइड ऍज इट इज कॉपी केली, मल्टिप्लाइड बाय 2 केलं, इज इक्वल टू काय राहिलं इथं, फक्त 3 राहिला. राईट करून घेऊयात आणि आता मल्टिप्लिकेशन परफॉर्म करूयात. 2 13s are or 13 2s are 26, so 26x minus 10 is equal to 3. ओके, आता कोण नकोय सांगा, कोण नको तुम्हाला, हा 10 नको, हो ना. मग या 10 ला इक्वल टू च्या दुसऱ्या साईडला टाकून द्या. दुसऱ्या साईडला टाकून देताना मायनस काय होणार, प्लस होणार. सो 26x इज इक्वल टू, राईट हँड साइड ऍज इट इज राईट केली, 3 मायनस प्लस आणि हा 10. ओके, आता 26x इज इक्वल टू झालेला आहे 13. आता x च्या जवळ कोण आहे, 26 आहे. तो 26 आपल्याला नकोय, तो इथून गेला तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार आहे. इथे मल्टिप्लिकेशन परफॉर्म करतायत, दोघांचं रिलेशन मल्टिप्लिकेशनचं आहे. त्याला उचला, 26 ला उचला आणि इकडे टाकून द्या. इकडे जेव्हा तुम्ही टाकाल तेव्हा कशामध्ये जाणार तो, येस, डिव्हिजन मध्ये जाणार, कारण इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. सो x इज इक्वल टू 13 डिवाइडेड बाय 26. चला डिव्हिजन परफॉर्म करा. 13 1s are 13 and 13 2s are 26. सो x इज इक्वल टू 1/2. पहा दोन्ही सेम व्हॅल्यू आलेल्या आहेत की नाही. पहा किती छान मस्त गंमत येते हे अशा प्रकारचे इक्वेशन सॉल्व्ह करायला. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ऍज इट इज इक्वेशन कॉपी केलेलं आहे. आता सॉल्व्ह करायला घेऊयात. सॉल्व्ह करण्याआधी हे पहा, व्यवस्थित ऑब्झर्व करा, लेफ्ट हँड साईडला काय दिलेलं आहे, राईट हँड साईडला काय दिलेलं आहे, आणि मग व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जा. आता इथे पहा, हा जो 3 आहे ना, तो संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतोय. राईट हँड साईडला हा 10 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतोय. चला तर मग आधी मल्टिप्लिकेशन परफॉर्म करून घेऊयात. सो 3y प्लस 3 8 जर किती, 24 इज इक्वल टू 10y मायनस 10 इंटू 4 किती झाले, 40 प्लस. आता या 8 बरोबर पण मल्टिप्लाय करणार का, नाही. इथे पहा प्लसचं साइन आहे की नाही. हा जो 10 आहे तो फक्त या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतोय. हा 8 सेपरेट आहे या ब्रॅकेट पासून. सो प्लस 8 ऍज इट इज राईट करायचं आहे, इथे गडबड करायची नाही. चला पुढे कशा प्रकारे सॉल्व्ह करणार आहोत आपण. आता हे पहा, आपला मेन मोटिव्ह काय आहे, y या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणे. आता y पासून जे जे थोडे दूर अंतरावर आहेत त्यांच्या बरोबर आधी आपल्याला डील करून घ्यायचंय, त्यांना आधी गायब करायचंय आणि मग यायचंय y च्या जवळ. सो हे पहा, 3y प्लस 24 इथे लेफ्ट हँड साईडला आहे, बरोबर. मग काय करूयात, आधी या 24 ला इथून घालवूयात. कसा जाणार, इथे प्लस 24 आहे, मग दोन्ही साईडला मायनस 24 केलं की हे 24 इथून कट होऊन जाणार. चला तर मग इथे नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात. सबट्रॅक्टिंग 24 फ्रॉम बोथ द साइड्स. सो 3y प्लस 24 मायनस 24 इज इक्वल टू, राईट हँड साइड मधून सुद्धा आपल्याला 24 मायनस करायचं आहे. ओके, हे पहा 24 इथे कॅन्सल आउट होणार, 0 राहिले ना. 24 मधून 24 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग काय आहे आता इथे 3y राईट केलं. राईट हँड साइडला पहा आता काय आहे 10y. आता हे पहा, मायनस 40 प्लस 8 मायनस 24. आता इथे आहे मायनस, इथे आहे प्लस, मायनस प्लस सबट्रॅक्शन करावं लागतं आपल्याला आणि साइन देतो आपण मोठ्या नंबरचं. सो 40 मायनस 8 किती झाले 32. साइन कोणतं येणार, मायनस. सो मायनस 32 या दोघांचा आन्सर आलेला आहे. आता इथे मायनस 24 सुद्धा आहे.
सो हे पहा 32 मायनस 32 मायनस 24 मायनस मायनस आपल्याला ऍडिशन करायची असते. सो 24 प्लस 32 किती झाले 56 आणि साइन कोणतं येणार तर मोठ्या नंबरचं जे की आहे मायनस. सो मायनस 52 इथे आपल्याला इथल्या या पोर्शनचा आन्सर आलेलं आहे. आता पुढे हे पहा इथे आहे 3y लेफ्ट हँड साइडला, राईट हँड साइडला आहे 10y मायनस 56. आता आपल्याला एकाच साइडला y हवा आहे बरोबर. मग कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करणार. इथे 3y आहे. आता 3yच आपण दोन्हीकडून सबट्रॅक्ट केलं तर मग कशा प्रकारे आपल्याला आन्सर येणार. हे पहा इथे 3y कॅन्सल होणार, मग इथे 0 रिमेनिंग राहणार आणि इथे 7y मायनस 56 मग आपलं रॉंग होऊन जाणार हो ना. असं करून चालणार नाही. मग काय करावं लागणार आहे आपल्याला एका साइडला y ठेवायचं आहे आणि दुसऱ्या साइडला व्हॅल्यू आली पाहिजे अशी कंडिशन तयार करावी लागेल. मग काय करूयात आपण हा जो 10y आहे ना या 10y ला आता आपण गायब करून टाकूयात. मग गायब करण्यासाठी तुम्हाला माहितीये आपण अपोजिट ऑपरेशन परफॉर्म करतो. इथे प्लस आहे की नाही मग मायनस करायचं आपल्याला. सो दोन्ही साइडने 10y सबट्रॅक्ट करूयात. सो सबट्रॅक्टिंग 10y फ्रॉम बोथ साइड्स. सो 3y minus 10y is equal to 10y minus 56 minus 10y. आता हे पहा इथे किती येणार आन्सर 7y मायनस 7y. इथे आहे प्लस इथे आहे मायनस. काय करतो मग सबट्रॅक्शन करतो हो की नाही. 10y मधून 3y गेले किती राहिले 7y आणि साइन कोणाचं मोठ्या नंबरचं म्हणून मायनस 7y इज इक्वल टू हे पहा हा 10y आणि हा 10y कॅन्सल आउट होणार 0 हो की नाही. इथे प्लस आहे इथे मायनस आहे सबट्रॅक्शन करावं लागतं. सो 10y मधून 10y गेले 0 इज इक्वल टू रिमेनिंग काय आहे मायनस 56. ओके आता या 7 ची वेळ आलेली आहे. y च्या जवळचा अगदी जवळचा खासम खास कोण आहे हा -7. आता याला जायची वेळ आलेली आहे. याला घालवण्यासाठी आता काय करावं लागेल मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे बघा दोघांचं -7 आणि y चं. मग याला इथून घालवण्यासाठी डिव्हिजन परफॉर्म करावं लागणार. डिव्हिजन केलं तरच हा -7 इथून निघून जाणार. कशाने डिवाइड करणार 7 ने नाही हो. 7 ने जर डिवाइड केलं तर इथे हा -7 आहे. कसं काय होणार -7 आपल्याला कट करायचं आहे म्हटल्यावर -7 नेच डिवाइड करावं लागणार दोन्हीकडे. चला तर मग नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात डिवाइडिंग बोथ साइड्स बाय -7 आणि डिवाइड करून टाकूयात. हे पहा -7 हे पहा कशा प्रकारे इथे कॅन्सल झाले ओके नाही. आणि इथे तुम्हाला माहित आहे जेव्हा डिव्हिजन आपण परफॉर्म करतो आणि वरती मायनस साइन असतं खाली सुद्धा मायनस साइन असतं तेव्हा ते साइन सगळ्यात आधी कट होऊन जातात. आता पहा डिवाइड करा 7 1 जार 7 आणि 7 8 जार 56. y इज इक्वल टू काय आलेला आहे 8. राईट करूयात y इज इक्वल टू 8. चला सेकंड मेथडने पाहूयात कशा प्रकारे सॉल्व्ह करायचंय. आता सेकंड मेथडने सुद्धा आपल्याला आधी हे जे मल्टिप्लिकेशन आहे परफॉर्म करायचंय त्या आधी म्हणजे ही जी फर्स्ट स्टेप आहे ती ऍज इट इज येणार आहे. हे पहा मल्टिप्लाय केलं आपण ब्रॅकेट्सला. ओके फर्स्ट स्टेप ऍज इट इज राईट केली. आता जे नकोय त्याला उचलायचं आणि दुसऱ्या साईडला टाकायचंय. इतकं सोपं आपल्याला काम करायचंय मेथड नंबर 2 मध्ये. सो आधी कोण नकोय आपल्याला 24 नकोय उचला आणि दुसऱ्या साईडला टाका. येस हे पहा उचलून दुसऱ्या साईडला टाकून दिलं. इथे प्लस होतं की नाही इकडे गेल्यावर मायनस. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला तर हे जे काही आपलं आलेलं आहे ते सॉल्व्ह करायचंय. सो 3y इज इक्वल टू 10y -40 प्लस 8. मग अशीच आपण पाहिलं काय येतं आन्सर -32. आता -32 -24 काय येतं आन्सर ऍडिशन करावी लागते आपल्याला हो ना. आणि साइन येतं मायनसचं मोठ्या नंबरचं जे की आहे मायनस. आता हे पहा 4 + 2 किती झाले 6. 2 + 3 किती झाले 5. सो -56. आता पहा आता कोण नकोय तुम्हाला. आता ना दोन्ही साइड्स व्यवस्थित आपण ऑब्झर्व करूयात. कोण नकोय सांगा बरं व्यवस्थित मला. आता हे पहा आता हा जो 10y आहे ना तो नकोय कारण दोन्हीकडे y आहे बरोबर. मग हा 10y नकोय मग त्याला उचलूयात आणि दुसऱ्या साईडला टाकूयात. सो 3y मायनस इथे प्लस आहे ना मग इकडे गेल्यावर मायनस -10y इज इक्वल टू -56. ओके आता इथे प्लस आहे इथे मायनस आहे सबट्रॅक्शन करावं लागणार. 10y मधून 3y गेले किती राहिले 7y. साइन कोणतं येणार मोठ्या नंबरचं जे की आहे मायनस. सो -7y इज इक्वल टू -56. आता
y बरोबर कोण राहिलंय एकटा शिल्लक, -7 राहिलाय. मग या -7 ला उचलूयात आणि इकडे टाकूयात. पण कशा प्रकारे टाकणार तर व्यवस्थित ऑब्झर्व करा. -7 आणि y काय रिलेशन आहे, मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे. बरोबर, मग तो इकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो हे पहा, y ला एकट्याला इथे ठेवूयात, इज इक्वल टू -56 डिवायडेड बाय -7. आता इथे तुम्ही ही चूक करू शकता की इकडे मायनस आहे ना, मग इकडे गेलं की मग प्लस करा, +7, मग इथे तुमचं चुकेल. हे पहा, एका वेळी एकच काम. बरोबर, आपण काय केलं, इथे मल्टिप्लिकेशनचं रिलेशन घेतलंय की नाही ऑलरेडी, आणि त्याला मग डिव्हिजन मध्ये चेंज करतोय. मग 2 साईन कशा काय चेंज करू शकतो आपण, नाही करू शकत. एका वेळी एकच. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे म्हणून त्याला आपण इकडे टाकलेलं आहे. आणि जेव्हा आपण राईट हँड साईडला टाकलं तेव्हा -7 अख्खाच्या अख्खा राईट हँड साईडला गेलेला आहे आणि मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळे डिव्हिजन मध्ये जाऊन बसलेला आहे. कळालं? आता डिव्हिजन जेव्हा परफॉर्म करतो तेव्हा वर आणि खाली म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये दोन्ही ठिकाणी जर मायनसचं साईन असेल तर ते आधी सगळ्यात आधी कट करून टाकायचे. आता 7 1 जार 7 आणि 7 8 जार 56. सो y इज इक्वल टू किती आलेला आहे, 8. कळालं? दोन्ही मेथड्स व्यवस्थित समजल्या. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. हे पहा, क्वेश्चन नंबर 9 खूप इझी आहे पण समजायला थोडासा डिफिकल्ट आहे. खूप इझी आहे पण थोडासा सुरुवातीला तुम्हाला डिफिकल्ट वाटू शकतो. सो व्यवस्थित लक्ष द्या कशा प्रकारे करायचंय. हे पहा, आता सगळ्यात आधी काय करूयात आपण, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय x -5. का बरं x -5 नेच का मल्टिप्लाय करायचं, कारण की तो नकोय ना बाबा आपल्याला. म्हणून काय करूयात, कॅन्सल आउट करण्यासाठी तो नकोय आणि कॅन्सल आउट करायचं आपल्याला त्याला, म्हणून दोन्हीकडे आपण x -5 ने मल्टिप्लाय करूयात. सो हे पहा, लेफ्ट हँड साइड मल्टिप्लाय करा x -5 ने, राईट हँड साइड मल्टिप्लाय करा x -5 ने. ओके, हे पहा, x -5 x -5 झाले कॅन्सल. ओके, आता इथे काय रिमेनिंग आहे, x -9 इज इक्वल टू. आता इथे मात्र आपल्याला मल्टिप्लिकेशन परफॉर्म करावं लागेल. याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 आहे, हो ना. मग आपण काय करतो, जेव्हा मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा न्यूमरेटरला न्यूमरेटरवर मल्टिप्लाय करतो, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर. आता या 5 ने आपल्याला x -5 ला मल्टिप्लाय करायचंय. सो 5x काय येणार, 5x -5 5 जार 25. ओके, आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं. सो 7 × 1 किती झालं, 7. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. आता हा 7 नकोय आपल्याला, बरोबर, हा नकोय म्हटल्यावर दोन्ही साईडला डिव्हिजन मध्ये आहे ना, दोन्ही साईडला मग मल्टिप्लिकेशन मध्ये टाकायचं त्याला. चला मल्टिप्लाय करूया दोन्ही साईडला. सो मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 7, x -9 × 7 इज इक्वल टू, इथे राईट हँड साइड ऍज इट इज राईट केलं, मल्टिप्लाइड बाय 7. ओके, आता 7 × x 7x -9 × 7 9 × 7 किती झाले, 63 इज इक्वल टू साइन ऍज इट इज इथे येणार. आणि त्याही आधी पहा, हा 7 आणि हा 7 इथे कट होऊन जाणार, हो ना. रिमेनिंग जे आहे ते ऍज इट इज राईट करूयात, इज इक्वल टू 5x -25. आता हे पहा, हे आपण तुम्हाला कळावं त्यासाठी या एक्स्ट्राच्या स्टेप्स मी करून तुम्हाला दाखवल्यात. पण हीच गोष्ट खूप सोपी होऊ शकते जर तुम्ही हे समजून घेतलं की अशा प्रकारे 2 फ्रॅक्शन्स आपल्याला दिले जातात. लेफ्ट हँड साईडला एक दिलं जातं आणि राईट हँड साईडला एक दिलं जातं. तेव्हा आपल्याला सिम्पली काय करायचंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. काय करायचंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे पहा कशा प्रकारे करायचंय, ऍज इट इज मी इथे राईट करून घेतलं इक्वेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे x -9 ला 7 ने मल्टिप्लाय करायचंय, x -5 ला 5 ने मल्टिप्लाय करायचंय. हे पहा अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करा बरं. काय येणार आन्सर, 7x -63 9 × 7 63 इज इक्वल टू साइन. आता 5 × x 5x मायनसचं साइन, 5 5 जार 25. हे पहा, हे आणि हे दोन्ही स्टेप्स सेम आल्या. कळालं तुम्हाला, इतकं सोपं आहे. सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे.
ओके, या स्टेप्स तुम्ही अवॉइड केल्या तरीही चालणार आहे, पण या आन्सर पर्यंत, या स्टेप पर्यंत आपण कसं काय पोहोचतो ते मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं, म्हणून या सगळ्या स्टेप्स मी तुम्हाला सांगितल्या. ओके, आता हे पहा, आता यापुढे कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करणार. सगळ्यात आधी लेफ्ट हँड साइड पहा. -63 आपल्याला नकोय, बरोबर. मग -63 आपल्याला नकोय म्हटल्यावर इथे आपण काय करतो, ऍड करतो, हो की नाही, अपोजिट ऑपरेशन परफॉर्म करतो. सो लेट्स राईट हिअर ऍडिंग 63 टू बोथ साइड्स. लेफ्ट हँड साइड ऍज इट इज राईट केली, त्यामध्ये 63 ऍड केला. राईट हँड साइड ऍज इट इज राईट केली, त्यामध्ये 63 ऍड केला. आता 63 सबट्रॅक्ट होणार, बरोबर, 0 रिमेनिंग राहणार. सो लेफ्ट हँड साइडला कोण आहे आता शिल्लक, फक्त 7x आहे. इज इक्वल टू राईट हँड साइड पहा बरं, 5x ऍज इट इज येणार. इथे आहे मायनसचं साईन, इथे आहे प्लसचं साईन, म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागतं आपल्याला. सो 63 मधून 25 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना रिमेनिंग राहतं 38, आणि साईन कोणतं येतं, मोठ्या नंबरचं. मोठा नंबर आहे 63, सो +38 येणार इथे आन्सर. ओके, आता पुढे कशा प्रकारे करतो आपण, तर नेक्स्ट स्टेप मध्ये हे पहा, आपल्याला काय करावं लागणार आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये इथला जो 7x आहे तो ऍज इट इज आपल्याला इथेच ठेवावा लागणार, ओके नाही. इथून त्याला कॅन्सल आउट करून चालणार नाही. राईट हँड साइडला इथे 2 थिंग्स आहेत, मग या 5x ला आपण इथून कॅन्सल आउट करूयात, बरोबर. याला इथून कॅन्सल आउट करण्यासाठी इथे प्लस साईन आहे की नाही याचा, मग सबट्रॅक्ट करूयात. 5x सबट्रॅक्ट करूयात दोन्ही साइड मधून. सो लेट्स राईट हिअर सबट्रॅक्टिंग 5x फ्रॉम बोथ साइड्स. लेफ्ट हँड साइड ऍज इट इज राईट करा, त्याच्यामधून 5x सबट्रॅक्ट करा. राईट हँड साइड ऍज इट इज राईट करा, त्यामधून 5x सबट्रॅक्ट करा. आता हे पहा, 7x मधून 5x सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 2x रिमेनिंग राहतात. इज इक्वल टू 5x आणि 5x कॅन्सल आउट होणार, बरोबर, रिमेनिंग 38. आता पहा, x च्या सगळ्यात जवळचा 2 याची वेळ आलेली आहे जाण्याची, बरोबर. दोघांचं रिलेशन आहे मल्टिप्लिकेशनचं. मग या 2 ला घालवण्यासाठी आपल्याला 2 ने त्याला डिवाइड करावं लागणार, तेव्हाच तो इथून जाणार. मग दोन्ही साईडला डिवाइड करावं लागतं, तुम्हाला माहित आहे. चला तर मग दोन्ही साईडला डिवाइड करूयात. 2x डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 38 डिवाइडेड बाय 2. 2 कॅन्सल झाला, x एकटा शिल्लक राहिलेला आहे पहा. आता 38 ला 2 ने डिवाइड करा. 2 1 जार 2, बरोबर. 2 ने 3 ला डिवाइड केल्यानंतर ना 1, 3 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 1 इथे राहतो. 1 8 18 झाले, आणि 2 9 जार 18. सो x इज इक्वल टू काय आलेला आहे, 19 आपलं इथे आन्सर आलेला आहे. आता ही झाली फर्स्ट मेथड. चला सेकंड मेथड पाहूयात. सेकंड मेथड मध्ये इक्वेशन ऍज इट इज राईट करून घेतलं. तुम्हाला माहित आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. सो हे मी आता पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करत नाही. इथे आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून झालेलं आहे. सेकंड मेथड मध्ये आपल्याला जे जे नको असतं त्याला आपण इक्वल टू च्या दुसऱ्या साईडला पाठवून देतो. आता इथे 63 आपल्याला नको आहे, मग त्याला दुसऱ्या साईडला पाठवून देऊयात. सो इथे मायनस आहे ना, साईड चेंज करेल तेव्हा प्लस मध्ये चेंज होतं. सो 7x ऍज इट इज राईट केलं, 63 नको आहे, इज इक्वल टू राईट हँड साइड ऍज इट इज राईट केली, आणि याला इकडे पाठवतोय -63 ला. सो इथे काय येणार, +63. 7x ऍज इट इज राईट केलं, इज इक्वल टू 5x ऍज इट इज. आता हे पहा, इथे आहे मायनस, इथे आहे प्लस. मायनस प्लस सबट्रॅक्शन करावं लागतं. सो 63 मधून 25 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 38 आपल्याला आन्सर मिळतं. साईन कोणतं देणार, मोठ्या नंबरचं, काय आहे, प्लस. सो +38. आता व्यवस्थित ऑब्झर्व करा. आता कोण नकोय तुम्हाला, आपल्याला एका साईडला x हवा आहे, ओके नाही, या साईडला x हवा आहे. मग इथून जर आपण सगळंच गायब केलं तर इकडे कोण राहणार, दोन्ही साईडला पाहिजे ना आपल्याला. म्हणून काय करूयात, आता आपल्याला हा 5x नकोय, मग या 5x ला टाकूयात इकडे. सो 7x ऍज इट इज राईट केला, 5x इकडे जेव्हा येईल तेव्हा इथे प्लस आहे की नाही, इकडे मायनस, इज इक्वल टू 38. 7x मधून 5x सबट्रॅक्ट करा, 2x रिमेनिंग राहतात, इज इक्वल टू 38. आता कोण नकोय, x च्या सगळ्यात जवळचा कोण, हा 2, हा नकोय ना. सो इथे मल्टिप्लाय होतोय x बरोबर, इकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो x इज इक्वल टू 38 डिवाइडेड बाय 2. डिव्हिजन परफॉर्म करा. डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 19. सो x इज इक्वल टू काय आलेला आहे आन्सर, 19. सो पाहिलं दोन्ही मेथड्स, हे पहा इथे या दोन्ही मेथड्स
नाईन्थ सब क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या. चला नेक्स्ट सब क्वेश्चन कडे जाऊयात. येस, आता ऍज इट इज आपण कॉपी करून घेतलेलं आहे आपलं इक्वेशन. हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी इक्वल टूच्या दोन्ही साईडला काय काय दिलेलं आहे ते व्यवस्थित ऑब्झर्व करा. आता इथे पहा, हे एक फ्रॅक्शन आहे, प्लसचं साइन आहे आणि हे दुसरं आहे, म्हणजे इथे ऍडिशन करायची आपल्याला. बरोबर. सो आधी ऍडिशन परफॉर्म करून घ्यावी लागेल. इथे याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 आहे. दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम करावा लागतो आपल्याला जेव्हा ऍडिशन करायची असते फ्रॅक्शन्सची. सो 3 डिनॉमिनेटर होऊ शकतो दोघांचाही. इथे 3 येण्यासाठी काय करावं लागेल, इथे ऑलरेडी 3 आहे, इथे 3 येण्यासाठी काय करावं लागेल, 3 ने मल्टिप्लाय करावं लागणार न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही. चला तर मग हे जे फर्स्ट फ्रॅक्शन आहे ते ऍज इट इज राईट करून घेऊयात. प्लसचं साइन ऍज इट इज आणि सेकंड जे आहे त्याला इथे 3 आणायचं आहे ना, बरोबर, डिनॉमिनेटर मध्ये. मग दोन्हीकडे 3 ने मल्टिप्लाय करावं लागणार. केलं, इज इक्वल टू राईट हँड साइड ऍज इट इज. चला सॉल्व्ह करूयात. फर्स्ट टर्म ऍज इट इज प्लस 3 into 3 किती झाले 9 आणि हा y 9y आणि डिनॉमिनेटर मध्ये 3 इज इक्वल टू 4. आता पहा सेम झाले. आता हे जे सेम झालेले आहे त्यांना ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून राईट करूयात. हे पहा अशा प्रकारे 3 आणि न्यूमरेटर मध्ये जे आहे ते इथे न्यूमरेटर मध्ये राईट करूयात. सो y -4 प्लस 9y इज इक्वल टू 4. आता व्यवस्थित ऑब्झर्व करा, इथे y आहे, इथे 9y आहे, याचा साइन आहे प्लस, याचा साइन आहे प्लस. सो ऍडिशन करू शकतो आपण. 1y प्लस 9y किती झाले 10y. राईट करूयात. 10y हा जो -4 आहे तो ऍज इट इज, डिनॉमिनेटर मध्ये 3 इज इक्वल टू 4. ओके, आता पहा व्यवस्थित ऑब्झर्व करा. लेफ्ट हँड साइडला कोण नकोय आता तुम्हाला, हा 3 नकोय. बरोबर. या 3 ला इथून घालवून टाकण्यासाठी काय करावं लागेल, इथे तो डिव्हिजन परफॉर्म करतोय. जर आपण मल्टिप्लाइड बाय 3 केलं तर 3 1 जार 3, 3 1 जार 3 कट होणार, 3 3 कट होणार. बरोबर. पण एकाच साईडला करून चालत नाही. फर्स्ट मेथड मध्ये दोन्ही साईडला करावं लागतं. चला तर मग राईट करूया तिथे मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 3. सो फर्स्ट साइड ऍज इट इज राईट केली, मल्टिप्लाय करूया 3 ने. सेकंड साइड ऍज इट इज राईट केली, मल्टिप्लाय करूया 3 ने. ओके, आता हा 3 कॅन्सल झाले. रिमेनिंग जे आहे ते आपण इकडे राईट करूयात. 10y -4 आणि राईट हँड साइडला आहे 4 into 3 किती झाले 12. ओके, आता कोण नकोय सांगा मला. आता हा 4 नकोय ना, बरोबर, त्याचा साइन आहे मायनस, म्हणजे आता इथे आपल्याला +4 घ्यावं लागणार. प्लस म्हणजे काय, ऍड. मग ऍड करावं लागणार. काय ऍड करायचंय 4, तेव्हा तर हा 4 इथून जाईल. मग इथे राईट करूयात ऍडिंग 4 टू बोथ साइड्स. फर्स्ट साइड राईट केली ऍज इट इज, त्यामध्ये 4 ऍड केला. सेकंड साइड म्हणजेच राईट हँड साइड राईट केली, त्यामध्ये 4 ऍड केला. आता हा 4 कॅन्सल होणार कारण दोघांचा साइन पहा, मायनस प्लस म्हणजे मायनस होतं. रिमेनिंग काय आहे 10y इज इक्वल टू 12 + 4 16 झाले. आता कोण नकोय सांगा मला. आता हा 10 नकोय जो y च्या अगदी जवळ येऊन बसलेला आहे. त्याला घालवण्यासाठी काय करणार, इथे पहा 10 मल्टिप्लाय होतोय. काय होतोय का इथे मल्टिप्लाय होतोय, हो ना. मग या 10 ला इथून घालवण्यासाठी त्याला 10 ने डिवाइड करावं लागणार. फक्त एका साईडला करून चालणार नाही, दोन्ही साईडला करावं लागणार. मग राईट करूया तिथे आपण डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 10. सो 10y डिवाइडेड बाय 10 इज इक्वल टू 16 डिवाइडेड बाय 10. 10 कॅन्सल झाले. एकटा y इथे राहिलेला आहे. आता राईट हँड साइड पहा 16/10. चला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायला. सो दोघांनाही 2 ने डिवाइड करू शकतो आपण. सो 2 5 जार 10 and 2 8 जार 16. काय रिमेनिंग आहे y इज इक्वल टू 8/5. Let's write here y is equal to 8/5. So this is the value 8/5 of this y. Okay. Let's see the second method. Equation as it is write केलेला आहे आपण. फर्स्ट जे आपल्याला इथे ऍडिशन परफॉर्म करायचं या दोघांचं, त्या स्टेप्स ऍज इट इज येणार आहेत आपल्या. सो त्या ऍज इट इज आपण इथे राईट करून घेऊयात. मी पुन्हा एक्सप्लेन करत नाही इथे. हे पहा 3 ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून राईट केलं. न्यूमरेटर ऍज इट इज राईट केलं. राईट हँड साइड ऍज इट इज राईट केलं. y प्लस 9y 10y झाले इथे -4. डिनॉमिनेटर मध्ये 3 इज इक्वल टू राईट हँड साइड ऍज इट इज राईट केली. आता इथून पुढे पाहूयात सेकंड स्टेप. आता हा 3 नकोय आपल्याला, त्याला उचलायचं आहे, दुसऱ्या साईडला फेकून द्यायचं आहे. कसं देणार आपण, तर इथे डिव्हिजन मध्ये आहे की नाही, इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशन.
सो 10y minus 4 is equal to 4 into 3. चला सॉल्व करा. 10y minus 4 is equal to 4 into 3 झाले 12. पुढे आता हा 4 नकोय, याला उचलायचं आणि इकडे टाकायचं राईट हँड साइडला. मायनस आहे तर प्लस मध्ये चेंज होणार. सो 10y is equal to 12 plus 4. नेक्स्ट स्टेप मध्ये 10y is equal to 16 झाले. आता हा 10 नकोय, उचला दुसऱ्या साइडला टाका. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे गेला की डिव्हिजन. सो y is equal to 16 divided by 10. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणा, डिवाइड करा. 2 5s are 10 and 2 yes 8s are 16. So y is equal to 8/5. पहा सेकंड मेथड मध्ये सुद्धा आपलं जे आन्सर आलेलं आहे ते 8/5च आलेलं आहे. सो चला दोन्ही मेथड्स तुम्हाला दाखवते. हे पहा या दोन्ही मेथड्स 10th सब क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या. तुम्हाला जी मेथड इझी वाटते ती यूज करा. चला आता या प्रॅक्टिस सेट मधला हुश लास्ट सब क्वेश्चन खूप दमवलेला आहे आपल्याला या प्रॅक्टिस सेटने. चला आता हा क्वेश्चन जो आहे ना तो व्यवस्थित पाहायचा आहे बरं. अजिबात गडबड करू नका, शांत डोक्याने पहा काय दिलेलं आहे. तुम्हाला फसवण्याचा पुरेपूर इथे प्रयत्न केला गेलेला आहे. हे पहा न्यूमरेटर मध्ये कसं दिलेलं आहे, बी प्लस ब्रॅकेट मध्ये बी प्लस 1 प्लस ब्रॅकेट मध्ये बी प्लस 2. आता इथे बरीच मुलं अरे इथे ब्रॅकेट आहे इथे बी आहे चला मल्टिप्लाय करा असं करतात, घाई करतात. त्यामुळे जरा शांत डोक्याने विचार करा. हे जे ब्रॅकेट्स दिलेत ना ते उगाचच तुम्हाला फसवण्यासाठी दिलेले आहेत, पण तुम्ही फसणाऱ्यांमधले नाही आहात, तुम्ही हुशार आहात. सो चला विदाउट ब्रॅकेट हे पहा अशा प्रकारे आपण या क्वेश्चनला चेंज करून घेऊया. चेंज नाही केलेलं, त्यांनी फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आपण फसलेलो नाही. सो आता पहा व्यवस्थित ऑब्झर्व करा काय इथे आपल्याला नकोय. सगळ्यात आधी कोणाबरोबर डील करायचंय, आपल्याला बी या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 3 ठिकाणी बी दिलेलं आहे पहा. गडबडून जाताल तुम्ही, कन्फ्युज व्हाल नका, तसं कन्फ्युज वगैरे होऊ नका. व्यवस्थित तुम्हाला माहित आहे कशा प्रकारे सॉल्व्ह करायचंय. बघा बरं बी च्या सगळ्यात लांबचा इथे लेफ्ट हँड साइडला कोण आहे, तर हा जो 4 आहे ना तो आहे डिनॉमिनेटर मध्ये बसलेला. त्याला इथून गायब करूया. गायब करण्यासाठी इथे डिव्हिजन मध्ये मल्टिप्लाय केलं की तो गायब होतो आपोआप. चला मग इथे राईट करूयात मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 4 आणि जी लेफ्ट हँड साइड आहे ती ऍज इट इज राईट केली, त्याला मल्टिप्लाय करूयात 4 ने. इज इक्वल टू राईट हँड साइड ऍज इट इज राईट करूयात आणि मल्टिप्लाय करूयात 4 ने. ओके आता हे पहा हा 4 कट होऊन जाणार. रिमेनिंग काय आहे तर जे न्यूमरेटर मध्ये आहे ते ऍज इट इज राईट केलं. इज इक्वल टू राईट हँड साइड 21 into 4 किती झाले 84. आता पहा बी प्लस बी आता हे नंबर्स आहेत ना ते राहू द्या, पण बी पहा बरं किती आहेत 3 आहेत ना. सो राईट करूयात 3b. आता पहा 1 plus 2 किती 3. सो प्लस 3. ओके राईट हँड साइडला 84 ऍज इट इज राईट केलं. आता कोण नकोय, आता ना हा 3 नकोय, हे 3 ला घालवायचंय. इथे प्लस आहे ना मग -3 करून टाकूयात. चला दोन्ही साइडला सबट्रॅक्टिंग 3 फ्रॉम बोथ साइड्स. सो लेफ्ट हँड साइड ऍज इट इज राईट करूयात आणि सबट्रॅक्ट करूयात 3. राईट हँड साइड ऍज इट इज आणि सबट्रॅक्ट करायचंय 3. ओके हा 3 यस जाणार इथून 0 आणि राहिलं काय तर फक्त 3b इज इक्वल टू 84 मधून 3 गेल्यानंतर ना 81. ओके आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, हा 3 नकोय म्हणून काय करणार 3 ने आपण दोन्हीकडे डिवाइड करणार. चला डिवाइड करूयात. सो 3b divided by 3 is equal to 81 divided by 3. 3 गेले, रिमेनिंग b is equal to 81 upon 3. डिवाइड करूयात. 3 1s are 3, 3 2s are 6. 8 मधून 6 गेले, 2 राहिले आणि हा 1 2 1 21. 3 7s are 21. सो b is equal to 21 आलेला आहे आपलं या क्वेश्चनचं आन्सर फर्स्ट मेथडने. सेकंड मेथड पाहूया. ओके आता ही सेकंड मेथड ऍज इट इज आपल्याला सगळं करून घ्यायचंय. काय करायचंय हे पहा, मी इथे राईट करून घेतलेलं आहे. हे ब्रॅकेट्स उगाचच दिलेत, मी तुम्हाला आधीच फर्स्ट मेथड मध्ये सांगितलेलं आहे. हा 4 आपल्याला नकोय इथे
याला आपल्याला उचलून दुसऱ्या साईडला टाकायचंय. सेकंड मेथड मध्ये आपण काय करतो लक्षात ठेवायचंय, जे नकोय त्याला उचलतो दुसऱ्या साईडला टाकतो. आणि फर्स्ट मेथड मध्ये आपण काय करतो, जे नकोय त्याला अपोजिट ऑपरेशन करतो आणि दोन्ही साईडला ते परफॉर्म करतो. ओके, सो सेकंड मेथड मध्ये उचलायचंय दुसरीकडे टाकायचंय. सो न्यूमरेटर ऍज इट इज राईट करून घेतला. 4 नकोय त्याला दुसरीकडे टाकलं. इथे डिव्हिजन मध्ये इकडे मल्टिप्लिकेशन. ओके, आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, ऍज इट इज राईट केलं विदाउट ब्रॅकेट इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन करा 84. बी किती आहेत 3, सो 3b प्लस 1 प्लस 2 3 इज इक्वल टू 84. आता 3 नकोय त्याला उचलून टाका राईट हँड साईडला. सो 3b इज इक्वल टू 84 मायनस 3. चला सबट्रॅक्शन करा. 3b इज इक्वल टू 81. कोण नकोय आता 3 नकोय, उचला दुसरीकडे टाका. इथे मल्टिप्लिकेशन आहे, इकडे गेल्यावर डिव्हिजन. सो b इज इक्वल टू 81 डिवाइडेड बाय 3. डिव्हिजन परफॉर्म करा. 3 1 जार 3 अँड इथे डिव्हिजन केल्यानंतर 27. सो b इज इक्वल टू आलेला आहे 27 आपलं आन्सर. पाहिलं, फर्स्ट मेथड आणि सेकंड मेथड दोन्ही मेथडने आपलं जे आन्सर आहे बी ची जी व्हॅल्यू आहे ती सेम आलेली आहे. अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट 12.1 इथे कंप्लीट झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.